नमस्ते, जय श्रीराम. श्री गणेशाला आणि महादेवांना वंदन करून आज आपला जो बेसिक ऍस्ट्रॉलॉजीचा कोर्स आहे आणि त्यानंतर होणारं ग्रह राशींचं विवेचन आणि त्यानंतर होणारं पत्रिका वाचन म्हणजे हाऊ टू रीड होरॉस्कोप. पत्रिका कशी वाचावी. अनेक लोक 10-10, 12-12 वर्ष ज्योतिष शिकतात. ही टीका नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. 10-10, 12 वर्ष ज्योतिष शिकतात आणि त्यानंतर त्यांना पत्रिका वाचता येत नाही. त्यांना कळत नाही कोणत्या गोष्टीसाठी काय पाहायला पाहिजे, कोणत्या प्रश्नाकरता कोणता ग्रह पाहिला पाहिजे, कोणतं स्थान पाहिलं पाहिजे, कोणती राशी पाहिली पाहिजे. त्याच्यामध्ये जी काही सर्वसमावेशकता आहे ती कोणती हवी ते त्यांना कळत नाही. तर त्याच्याकरता पत्रिका कशी वाचावी हा जो एक कोर्स आहे तो त्याच्याकरता आपण ठेवलेला आहे. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ज्या लोकांना बेसिक म्हणजे जे पारंपरिक ज्योतिषमध्ये जो एक मूलभूत अभ्यास आहे, तो मूलभूत अभ्यास ज्यांना येत नाही, अशा लोकांसाठी तिथे आपण हा कोर्स जो आहे तो सुरू करणार आहोत आणि तो त्याच्यामध्ये साधारणपणे आपण 6 लेक्चर्सचा कोर्स आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर आता हा जो काही 6 लेक्चरचा कोर्स आहे, हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना रेकॉर्डिंग त्याच्या मिळणार आहेत. असं नाही की ज्यांना येत नाही त्यांनाच मिळणार आहे. त्याच्या सगळ्या लेक्चर्सच्या जे काही आपण 30 लेक्चर्स घेणार आहोत, 30 ते 32 झाले हरकत नाही, 30 ते 35 झाले हरकत नाही. मी कुठे जाणार नाही, तुम्ही कुठे जाऊ नका. आणि जे जे शिकवणार आहे ते सगळं ह्या लेक्चरच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे मी कोणी माझ्याकडे पीडीएफच्या नोट्स किंवा तुमच्याकडे काही पुस्तकं आहेत का, कारण मी स्वतः काही पुस्तक वगैरे वाचत नाही. त्यामुळे मी काही पुस्तक तुम्हाला देऊ शकत नाही किंवा कुठलं पुस्तक सजेस्ट करू शकत नाही. आणि त्यानंतर तिथे माझ्याकडे कुठल्या तऱ्हेच्या नोट्स लिखित स्वरूपात नाहीत. जे माझ्या आधीचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहेत की त्याच्यामध्ये माझ्याकडे कोणत्याही पद्धतीच्या अशा लिखित स्वरूपातल्या नोट्स नाहीयेत. तर आता आपल्याला तिथे बेसिकच्या अभ्यासक्रमापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे जिथे ज्योतिषशास्त्र कसं निर्मित झालं आणि ज्यामध्ये आपल्याला तिथे जातकाचं ज्योतिष पाहताना काही बेसिक गोष्टींची आवश्यकता असते. त्या बेसिक गोष्टी कोणत्या? आता तुमच्या समोर मी हा चार्ट जो मांडलेला आहे, तो सर्वतोभद्र चक्रचा चार्ट आहे. म्हणजे हा चार्ट बघितल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्ही सगळे कन्फ्यूज होणार, की हे नेमकं काय आहे? सर्वतोभद्रचा चार्ट इथे बेसिकचा कोर्स आहे आणि सर्वतोभद्रचा चार्ट का मांडलेला आहे? तर त्याच्यामध्ये काही कन्फ्यूज होऊ नका. सर्वतोभद्र चक्रचा चार्ट मी एवढ्याकरता मांडलेला आहे, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आकाश समजलं पाहिजे. जर आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय, तर आपल्याला खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. आता ती माहिती असण्याकरता अतिशय साधा, सोपा आणि सरळ उपाय म्हणजे सर्वतोभद्र चक्र जे अतिउच्च शास्त्र आहे, त्यातला पहिला भाग जो आहे, तो अभ्यासणं. प्रिडिक्शनसाठी हा चार्ट मांडलेला नाही. तुम्हाला आकाश कळावं एवढ्याच करता हा चार्ट मांडलेला आहे. मग आता ह्या चार्टमध्ये बघितल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला कळतच नाही नेमकं काय आहे ते मधली अक्षरं काय लिहिली आहेत, त्याच्यानंतर त्या छोट्या-छोट्या रकान्यांमध्ये काय लिहिलंय, शोभनांश लिहिलाय, उत्कृतांश लिहिलाय, त्यानंतर भूपांश लिहिलाय, ह्याच्याशी आपलं सध्या काही घेणं-देणं नाही. नक्षत्रांची नावं लिहिलेली आहेत, ती फक्त तुम्ही लक्षात घ्या. आणि त्या नक्षत्रांच्या इथे काही अशा स्पेसिफिक रंगाच्या रेषा ओढलेल्या आहेत. आणि त्या रंगांच्या रेषा ज्या आहेत, त्या तुम्हाला तिथे काय इंडिकेट करणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपण हे माहिती पाहिजे आपल्याला, की ज्योतिषशास्त्राची जी निर्मिती आहे, ही अतिप्राचीन निर्मिती आहे. भगवान शिवाच्या मुखातून ह्या शास्त्राची निर्मिती झाली. माता पार्वतीच्या विनंतीवरून ह्या शास्त्राची निर्मिती झाली. मग त्यामध्ये जे सगळ्यात प्रथम शास्त्र जे तयार झालं, ते शास्त्र म्हणजे रमल ज्योतिषशास्त्र. आणि त्यानंतर ज्या शास्त्रांची निर्मिती झाली त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही शास्त्र जी आहेत ती ऋषीमुनींकडून विकसित होत गेली. कुठल्याही फुटकळ माझ्यासारख्या ज्योतिषांकडून नाही. आत्ताच्या तत्कालीन ज्योतिषांकडून नाही. 100, 200, 150, 500 वर्षापूर्वीच्या ज्योतिषांकडून नाही. ऋषीमुनींकडून जी काही त्याच्यामध्ये उत्तम रीतीने पद्धती विकसित झाली, काही गोष्टी त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये कळल्या गेल्या. तर ते शास्त्र ज्योतिषशास्त्र आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक माणसाची कुंडली वाचतो. म्हणजे नेमकं काय करतो, तर त्याच्या जीवनाचा नकाशा जो आहे ना,
तो त्याच्या जीवनाचा नकाशा आपण वाचत असतो आणि त्याला त्याच्या जीवनाचा नकाशा कळत नसतो. तो न कळल्यामुळे तो अनभिज्ञ असतो आपल्या जीवनाच्या बाबतीत काही घडणाऱ्या घटनांमध्ये. आपलं करिअर असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असो त्या बाबतीमध्ये तो अनभिज्ञ असतो. तर ते आपल्याला त्याला सांगायचं असतं. याच्याच करता ज्योतिषशास्त्राची निर्मिती झालेली आहे. अनेक कारणांसाठी ज्योतिष पाहिलं जातं. आपल्या स्वतःच्या पत्रिकेवरून अनेक गोष्टी आपल्या कुटुंबातल्या आणि इतर लोकांच्या सुद्धा पाहता येतात. तशी शास्त्रामध्ये तरतूद आहे. बरोबर आहे? आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये राशी, ग्रह आणि त्याच्यानंतर स्थानं जी आहेत, ह्यांची जी निर्मिती आहे, ही यांची निर्मिती काही काळाने झाली. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिषशास्त्राचा जो मूलभूत पाया आणि आधार जो आहे, तो म्हणजे नक्षत्रांची रचना आहे. आता तुम्हाला इथे हा जो रकाना दिसतोय मधला, तर त्या मधल्या रकान्याकडे बिलकुल बघण्याचं कारण नाही. तो बघू नका. त्याच्या बाहेर थोडंसं आलात, की तिथे सुद्धा तुम्हाला तिथे अति बारीक अक्षरामध्ये तिथे काही तुम्हाला लिहिलेलं जर दिसतंय, तर तेही पाहण्याची आवश्यकता नाही. आता आपल्याला पाहायचंय नेमकं काय? तर ज्या वेळेला तिथे त्याच्या बाहेरच्या रकान्यांमध्ये नक्षत्रांची नावं लिहिलेली आहेत. बरोबर आहे? मग ती नक्षत्रांची नावं लिहिलेली आहेत. तर आपल्याकडे अश्विनी नक्षत्रापासून मध्ययुगापासून ज्यावेळेला आता ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली, तर त्यावेळेला आपण मेष राशीपासून सुरुवात करतो. तर खरं असं आहे, की कृत्तिका नक्षत्रापासून नक्षत्रांची सुरुवात होते. आपण पंचांग वाचनाला बेसिक म्हणतो, तर पंचांग वाचन हे बेसिक नाहीये लक्षात घ्या. पंचांग वाचन हे कुणीही करू शकतो. पंचांगाचं वाचन करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण फार मोठं काही अचीव्ह केलेलं आहे अशातला भाग नाही. तर आपल्याला ज्योतिष शिकताना आकाश कळणं हे फार महत्वाचं आहे. तर त्यामध्ये तिथे कृत्तिका नक्षत्र हे पहिलं मानलं जातं. आणि त्यानंतर अनुक्रमे जी पुढची नक्षत्र आहेत कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि अशी 27 नक्षत्र जी आहेत, तर त्या 27 नक्षत्राचा आपण अभ्यास करतो. आता जर तुम्ही थोडं ह्या चार्टमध्ये तिथे खाली बघाल, तर उत्तराषाढा नक्षत्राच्या बाजूला एक अभिजित नक्षत्र आहे. आणि ते अभिजित नक्षत्र जे आहे, ते आपण आता मान्य करत नाही आणि पृथ्वी तिथून प्रवास करत नाही. फक्त या नक्षत्राचा मुहूर्तशास्त्रामध्ये विचार केला जातो. मुहूर्तशास्त्रामध्ये याचा वापर केला जातो. मग आता आपण काय करतो, तर उत्तराषाढाच्या नंतर श्रवण नक्षत्राचा जो काही भाग आहे, तो आपण लक्षात घेत असतो. मग अशी ही जी 27 नक्षत्र आहेत, तर त्या 27 नक्षत्रांमध्ये 12 राशी समाविष्ट झालेल्या आहेत. आता ही नक्षत्रांची जी रचना केलेली आहे ना, इथे तुम्हाला दिसते. तर त्या रचनेमध्ये तुम्हाला कोपऱ्यामध्ये ईशान्य हा शब्द लिहिलेला दिसतोय. बरोबर आहे? जिथे नाव आहे अभय एस्ट्रोलॉजिकल अकॅडमी, तर तिथे तुम्हाला ईशान्य हा शब्द लिहिलेला दिसतोय. तर ईशान्य दिशा जी आहे, ही ईशान्य दिशा म्हणजे ती आकाशातली ईशान्य दिशा दर्शवलेली आहे. जिथे नक्षत्रांची निर्मिती आहे आणि नक्षत्र तिथे स्थित आहे, तर त्या तिथे ती आकाशाची ईशान्य दिशा दर्शवलेली आहे. मग त्या ईशान्य दिशेपासून कृत्तिका नक्षत्राची सुरुवात होते आणि त्यानंतर बाकीची नक्षत्र तिथे आपल्याला अभ्यासता येतात. मग ईशान्य दिशेच्या नंतर कोणती दिशा येते? तर पूर्व दिशा येते. त्यानंतर कोणती दिशा येते? तर आग्नेय दिशा येते. त्यानंतर कोणती दिशा येते? दक्षिण, मग नैऋत्य, मग पश्चिम, मग त्याच्यानंतर वायव्य आणि मग उत्तर. मग ही जी संपूर्ण तुमच्या समोर हा जो चार्ट मांडलेला आहे, हे म्हणजे तंतोतंत आकाश आहे. सध्या तुम्हाला तंतोतंत आकाश आहे हा एवढा शब्द याच्याकरता लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा चार्ट मी तुम्हाला पाठवून देईन. तो तुम्ही A3 वरती कलरमध्ये प्रिंट मारा. म्हणजे तो तुम्हाला चांगल्यापैकी अभ्यासता येईल. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण इथे ह्या दिशा पाहिल्या, ह्या दिशा मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय? ह्या दिशा सांगण्याचं कारण असं आहे, की ही जी नक्षत्र आहेत, ही नक्षत्र आकाशामध्ये या दिशांना स्थित आहेत. म्हणजे ईशान्य दिशेला कोणतं नक्षत्र आहे? तर ईशान्य दिशेला तिथे भरणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र ही 2 नक्षत्र स्थित आहेत. त्यानंतर रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही नक्षत्र पूर्व दिशेला आकाशामध्ये स्थित आहेत. आणि पूर्ण पूर्व दिशेला तिथे आर्द्रा नक्षत्र आकाशामध्ये स्थित आहे. बघा आणि त्यानंतर तिथे आश्लेषा आणि मघा नक्षत्र जे आहे ते आग्नेय दिशेला आहे आकाशामध्ये.
त्यानंतर पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती ही नक्षत्र दक्षिणेकडची नक्षत्र आहेत आणि त्यामध्ये पूर्ण दक्षिणेकडे हस्त नक्षत्र आहे. पूर्ण दक्षिणेकडे हस्त नक्षत्र आहे. त्यानंतर तिथे विशाखा आणि अनुराधा नक्षत्र जे आहे हे आकाशामध्ये कुठे आहे तर नैऋत्य दिशेकडे आहे. बरोबर. त्यानंतर ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा आणि श्रवण ही जी नक्षत्र उत्तराषाढापर्यंत जी नक्षत्र जी आहेत ती पश्चिम दिशेकडे आहेत आकाशामध्ये. बरोबर आहे. त्यानंतर तिथे श्रवण आणि धनिष्ठा ही जी दोन नक्षत्र आहेत ही दोन नक्षत्र आपल्याला तिथे वायव्य दिशेला आकाशामध्ये आहेत. शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती आणि अश्विनी ही नक्षत्र उत्तर दिशेकडे आहेत आणि त्यामध्ये तिथे उत्तरा भाद्रपदा जे नक्षत्र आहे ते पूर्णपणे उत्तर दिशेकडे आहे. ही झाली आपली आकाशाची रचना. आपल्याला या चार्ट मधला फक्त आणि फक्त एवढाच भाग लक्षात घ्यायचा सध्या. त्याच्या पलीकडे आपल्याला दुसरा भाग लक्षात घ्यायचा नाही. आता हा शिकवलेला भाग जो आहे याच्यामध्ये कुणाला काही समजलेलं नाहीये असा आहे का? असा कोणी व्यक्ती आहे की ज्याला हे समजलेलं नाहीये? बिनधास्त सांगा. इथे सांगायला किंवा शंका विचारायला, प्रश्न विचारायला घाबरूही नका आणि लाजूही नका. सर, केतन बोलतोय. एक प्रश्न विचारायचा होता. बिलकुल. आपण हे जे सांगितलं की म्हणजे नक्षत्रांच्या दिशा आहेत, पण टिपिकली आपण जे म्हणतो की ही सगळी नक्षत्र म्हणजे सगळेच तारेग्रह पूर्वेला टिपिकली उगवतात आणि पश्चिमेला मावळतात, राईट? सो आता पूर्वाषाढाचं एक्झाम्पल घेतलं किंवा उत्तराषाढा, तर आपण म्हणतो ते पश्चिम दिशेला स्थित आहे. म्हणजे याचा अर्थ इंटरप्रिट कसं करायचा याचा अर्थ? बरं, सांगतो तुम्हाला. जसं तुम्ही आता म्हणालात ना की नक्षत्र हे पूर्व दिशेला उगवतं आणि त्यानंतर पश्चिम दिशेला मावळतं. मी तुमच्या वाक्यामध्ये थोडा बदल करतो, तो लक्षात घ्या. नक्षत्र कधीही पूर्व दिशेला उगवत नाही आणि नक्षत्र कधीही पश्चिम दिशेला मावळत नाही. नक्षत्राची व्याख्या अशी आहे, नक्षरती तत् नक्षत्रम, म्हणजे जे आकाशामध्ये स्थिर आहे ते नक्षत्र आहे. जे कधीही चल होत नाही, कधीही इकडचं तिकडे जात नाही, ते नक्षत्र आहे. आणि झालंच तर त्यावेळेला तुम्ही आम्ही जिवंत नसू. आताच्या नंतर अनेक हजार वर्षांनी त्याच्यामध्ये कणभर चेंज येईल आणि तो आपल्याला कळणार देखील नाही. बरोबर आहे. तर ओके. आता याच्यामध्ये भाग असा आहे की ही जी नक्षत्र आहेत ना ही नक्षत्र आकाशामध्ये त्याच दिशेला स्थित आहेत. हे आकाश आहे. जसं तुमचं घर, तुमच्या घराची ज्या चार भिंती आहेत त्या कधीही ही भिंत या बाजूला ती भिंत त्या बाजूला जाणार नाही, तसंच हे घर आहे, हे आकाश आहे. या आकाशामध्ये जसंच्या तसं तशीच रचना असणार आहे. कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय की तुमच्या वाक्यामध्ये थोडा चेंज असा होईल की पूर्व दिशेला जे उदित होतं ते लग्न, पूर्व दिशेला जे उदित होतं ते लग्न. आपण जेव्हा पत्रिका वाचन करतो किंवा पत्रिका तयार करतो तर त्यावेळेला पत्रिकेमध्ये पहिल्या स्थानाला लग्न असं म्हटलेलं आहे. तर लग्न म्हणजे काय? तर लग्न म्हणजे आहे देह, मुख्य स्थान. मग ह्या स्थानांमध्ये एका स्थानावरून आपण 12 गोष्टी पाहण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो. अशा प्रत्येक स्थानावरून आपण 12 गोष्टी पाहतो. 12 गुणिले 12 144. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण पूर्ण पत्रिकेवरून 144 गोष्टी सहज रीतीने सांगू शकतो आणि आपल्याकडे जर क्षमता असेल तर त्याही पलीकडच्या गोष्टी आपण सांगू शकतो. क्षमता असेल म्हणजे ज्ञान असेल तर आणि माहिती असेल तर. तर आता जसा तुमचा प्रश्न आहे की नक्षत्र फिरतं का? तर नक्षत्र कधीही फिरत नाही. पृथ्वी फिरत असते. पृथ्वी जी आहे ही पृथ्वी फिरत असते आणि जेव्हा पृथ्वीचं भ्रमण होतं त्यावेळेला तिथे आपल्याला जी काही एक लग्नाची किंवा नक्षत्राची जी व्याख्या आहे ती आपल्याला समजते की बाबा माझं लग्न कोणत्या नक्षत्रात आहे तर माझं लग्न हे त्याच्यामध्ये विशाखा नक्षत्रामध्ये आहे असं आपण म्हणतो. तर त्यावेळेला विशाखा नक्षत्रामध्ये जर समजा लग्न बिंदू असेल तर त्यावेळेला पृथ्वी नैऋत्य दिशेला होती. पृथ्वी जी म्हणजे आहे सर, ती ह्या नक्षत्रांच्या मालिकेमध्ये या आपण नैऋत्य दिशा म्हणतोय, या पृथ्वी सापेक्ष नसून ऍब्सोल्यूट असं या अर्थाने तुम्ही म्हणताय का? फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मृग म्हणलं मी, तर मृग जेव्हा पूर्वेला उगवतो, म्हणजे पूर्वेला आपण मृग उगवत नाही. लक्षात घ्या, तुमची व्याख्या पुन्हा अच्छा. चुकते. पूर्वेला मृग उगवत नाही. पृथ्वी पूर्व दिशेला जेव्हा भ्रमण ओके. करते
जसं आता आकाशामध्ये कोणतं लग्न चालू आहे, तर वृषभ लग्न चालू आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आता बरोबर. आकाशामध्ये वृषभ लग्न चालू आहे आणि वृषभ लग्न कुठे आहे, तर साधारणतः आता वृषभ लग्न जे आहे ते 20 डिग्रीच्या आतमध्ये असेल. म्हणजे ते कुठे असेल, तर कृत्तिका नक्षत्रामध्ये असेल. बरोबर ओके. आहे. हो, जर हो. कृत्तिका नक्षत्रामध्ये असेल, तर पृथ्वी आता कुठून भ्रमण करतेय? पृथ्वी आता कुठून भ्रमण त्याच्या करते, अपोझिट तर पृथ्वी त्याच्या अपोझिट असेल म्हणजे एक्झॅक्टली ईशान्य हां. दिशेकडून भ्रमण करते. ओके, ओके. म्हणजे पृथ्वी ईशान्य दिशेकडून भ्रमण करते आणि आपल्या पूर्व क्षितिजावरती पृथ्वीच्या पूर्व क्षितिजावरती जी राशी आपल्याला दिसत असते, त्याला आपण लग्न म्हणतो. त्याला ओके, आपण ओके. लग्न म्हणतो. म्हणूनच हे तुम्हाला मी बेसिकमध्ये समजावून सांगण्याचं कारण जे आहे ते आहे. कारण विद्यार्थी ज्यावेळेला सर्वतोभद्र चक्र शिकण्यासाठी प्रयत्न करतो, तर त्यावेळेला त्याला या गोष्टीचं ज्ञान असतं आणि त्याच वेळेला त्याची तिथे भंबेरी उडते, की अरे आपल्याला हे बेसिक ज्ञान आहे, हेच आपल्याला शिकवलेलं नसतं. आणि माझा तोच प्रयत्न आहे, की बेसिक जे आहे, हे बेसिक हे मूळ आहे. गणित करणं हे बेसिक नाहीये. स्पष्ट ग्रह काढणं बेसिक नाहीये. गणित करणं, स्पष्टग्रह काढणं, पत्रिका बनवणं हे बेसिक नाहीये. बेसिक काय आहे, तर आकाश समजून घेणं हे बेसिक आहे. जर ज्योतिषाला आकाशच माहिती नसेल, तर तो सांगणार काय जातकाला? काही सांगू शकत नाही. त्यालाच माहिती नाही, की आता नेमकं काय चाललेलं आहे. कारण एखादा माणूस हा खगोलशास्त्रामध्ये तरबेज असू शकतो. त्याच्यासमोर जर समजा तुमचा संवाद झाला, तर तिथे त्याच्या 4 प्रश्नांना आपल्याला उत्तरं देता आली पाहिजेत. आणि आपण त्याला जर म्हटलं, की मी तुम्हाला स्पष्टग्रह काढून 4 पुस्तकं वाचून तुम्हाला नंतर पत्रिकेचं विवेचन करून सांगतो. काहीही त्याच्यात अर्थ नाही. आपली किंमत कमी होऊन जाते. मग आता तिथे लक्षात घ्या बोडस साहेब, की आता आकाशामध्ये जर वृषभ लग्न चालू आहे, तर ते वृषभ लग्न साधारणपणे कृत्तिका नक्षत्राच्या जवळ आहे. म्हणजे पृथ्वी कुठे आहे आपली? तर पृथ्वी आकाशामधून ईशान्य दिशेकडून भ्रमण करते. आलं ओके. लक्षात तुमच्या? कन्सेप्ट येस. क्लिअर झाला? हो सर, हो सर. हां. आता हेच लक्षात ठेवा. आता आणखीन बाकी 500 गणितं लक्षात ठेवू नका. येस सर. गणितापेक्षा हे जे ज्योतिषशास्त्र आहे, याला इंग्रजीमध्ये ॲस्ट्रोलॉजी म्हणतो आपण. तर्कशास्त्र. जर तुम्हाला व्यवस्थित तर्क लावता आले, तर त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम ज्योतिषी व्हाल. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. प्रत्येक क्लासमध्ये म्हणजे बऱ्याच क्लासमध्ये मी हे सांगतो, की पत्रिका पाहताना ज्योतिषाने पोलिसासारखी पाहावी. कारण पोलिसाच्या नजरेतून काही सुटत नाही. आणि सांगताना वकिलासारखी सांगावी. कारण वकिलाने सांगितलेलं कोणाला पटत नाही, असं होत नाही. बरोबर ना? बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आणखीन कोणाला काही शंका आहे का? विचारा. बिनधास्त विचारा. काही घाबरायचं कारण नाहीये. सगळ्यांना सगळं येत नाही, त्यामुळे बिलकुल तुम्ही त्याच्यामध्ये काही असं हे करू नका. ओके? थोडंसं आता पुढे सरकूया. बरं. आता ज्या वेळेला ही नक्षत्रांची जी रचना आहे, ह्या नक्षत्रांच्या रचनेच्या अनुसरून आपलं आकाश बंदिस्त आहे. याच्या पलीकडे आपण जात नाही. आपल्याला विचार करण्याची आणि उगाचच आपलं त्याच्यामध्ये काही हे करण्याची गरज नाहीये. आता जसं ही 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांच्याच 12 राशी तयार झालेल्या आहेत. 12 राशींची निर्मिती पहिल्यापासूनच झाली का? तर नाही. 12 राशींची निर्मिती ही मध्ययुगामध्ये तयार झाली. म्हणजे ज्या वेळेला साधारणतः आपण त्याला रामायण वगैरे असा काळ जो आहे, त्रेतायुग, द्वापारयुग, तर त्या ह्याच्यामध्ये तिथे ही जी निर्मिती आहे राशींची झाली आणि त्याचा उल्लेख जो आहे तो ग्रंथांमध्ये मिळतो हां. पुरातन ग्रंथांमध्ये मिळतो. कोणीतरी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये नाही, तर पुरातन ग्रंथांमध्ये हा तुम्हाला संदर्भ पाहता येईल. मग त्यामध्ये जर समजा आपण तिथे पाहिलं, तर या राशींची निर्मिती या चार्टमध्ये कशी झाली? कोणत्या प्रकारे झाली? आणि त्याची विभागणी कशी झाली? आता तुम्हाला सगळ्यांना कृत्तिका नक्षत्र हे दिसतंय तिथे ईशान्य दिशेला. अशा वेळेला माईक ओपन करून बोललात हरकत नाही हां. म्हणजे मला सुद्धा असं समोर लोकं
जागे येस सर, असल्यानं दिसतंय. वाटतं. हो सर दिसतंय. येस. मग त्यामध्ये आणि कळतंय ना सगळ्यांना? हो सर. बिलकुल. हो सर. आणि हो. कळतंय पण. येस, ओके. हो सर, कळतंय. लक्षपूर्वक ऐका, व्यवस्थित ऐका. ऐकताना घरामध्ये चहा, पाणी, जेवण ह्या सगळ्या गोष्टी टाळा, गप्पा मारणं टाळा आणि इथेच लक्ष द्या. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. की आपली चर्चा चालली ना आता वृषभ राशीत पृथ्वी आहे सध्या, म्हणजे ते कशावरून? कारण आता पृथ्वी ही ईशान्य दिशेकडून भ्रमण करते आहे. जर आता तुम्ही पंचांग उघडलं, बरोबर आहे, किंवा हा. कोणत्याही ऍस्ट्रॉलॉजीचं एखादं सॉफ्टवेअर उघडलं आणि आत्ताची ग्रहस्थिती जर तुम्ही पाहिलीत तर त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावरची राशी, लग्नस्थान हे तर माहिती आहे तुम्हाला. लग्नस्थान, लग्न म्हणजे विवाह नव्हे, लग्न म्हणजे देह. लग्न म्हणजे पत्रिकेचं प्रथम स्थान जे आहे, हे प्रथम स्थान आपण ज्याला म्हणतो, तर तिथे कोणती राशी आहे, तर तिथे राशी आहे वृषभ राशी, बरोबर आहे. आणि त्या वृषभ राशीमध्ये तिथे फक्त कृतिका नक्षत्रच आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये कृतिका आहे, रोहिणी आहे आणि मृगशीर्ष नक्षत्र अर्ध आहे, बरोबर. मग तो जो काही एक स्लॉट आहे ना, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष हा जो काही एक स्लॉट आहे, तर ह्या स्लॉटच्या मध्ये तिथे पृथ्वी कुठून भ्रमण करते सध्या, तर ती कृत्तिका नक्षत्रामधून भ्रमण करते आहे. त्याच्या जवळून भ्रमण करते. कारण नक्षत्र हे वर आहेत आणि त्यांच्या काही अंतरावरती खाली तिथे ग्रह भ्रमण करतात. त्याच्या काही अंतरावरती खाली ग्रह भ्रमण करतात. तर पृथ्वी हा सुद्धा त्यातलाच एक ग्रह आहे. जसं आपण 9 ग्रह म्हणतो ना, सूर्य, चंद्र, बुध, गुरु, मंगळ, शुक्र, शनी, राहू, केतू, त्याचप्रमाणे आपण ज्या ग्रहावरती स्थित आहोत तो ग्रह म्हणजे पृथ्वी. तर ती पृथ्वी जी आहे, ती पृथ्वी आता तिथून भ्रमण करते आहे आणि ती पृथ्वी ज्या वेळेला तिथून त्या कृत्तिका नक्षत्राकडून भ्रमण करते, म्हणून मी म्हटलं की आता वृषभ लग्न चालू आहे. आता जर समजा तिथे वृषभ लग्न आकाशामध्ये सुरू आहे, तर पृथ्वी ही आपल्याला त्या क्षितिजावरती, पूर्व क्षितिजावरती आहे. म्हणजे पूर्णपणे पूर्व दिशेकडे पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पूर्व क्षितिजावरती वृषभ राशी उदित झालेली आहे. म्हणून आपण म्हणतो त्याला की आता वृषभ लग्न आहे. हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे मॅडम. नुसतं पंचांग पाहिलं आणि तिथे वृषभ लग्न लिहिलं आणि कोणी विचारलं की हे वृषभ राशी जी आहे ती आकाशामध्ये कुठे आहे, आपल्याला काहीच माहिती नसतं. मग आपण काहीतरी यथातथा उत्तर देतो आणि त्याच्यामध्ये आपलं हसं करून घेतो. तसं नाही झालं पाहिजे. सर एक विचारायचं होतं. विचारू का? एक मिनिट, जरा त्यांचा हॅलो. प्रश्न क्लिअर होऊ दे, मग बोला. हो चालेल सर. तर हा, तर त्या वेळेला तिथे मॅडम आपल्याला ह्याच गोष्टीचा विचार करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फक्त ती नक्षत्र, त्या नक्षत्रांची नावं आणि त्याच्या खाली असलेली एका विशिष्ट रंगाची जी रेषा मारलेली आहे ना, त्या रेषेकडे लक्ष द्या. बस. बाकी त्याच्यामध्ये हा चार्ट तुम्ही नंतर वाचण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करा. प्रिंट काढल्यावर मी पाठवून देईन सगळ्यांना. पण आता फक्त जे मी सांगतोय तिथेच लक्ष द्या. ओके. गाद्रे हो मॅडम, सर. कळलं तुम्हाला? हो सर. क्लिअर? ओके सर. हो, झालं क्लिअर. ओके, बरं. दुसरं कोणाला विचारायचंय? नारकर मॅडम, तुम्हाला? सर मला विचारायचं होतं. बर, ठीक आहे, बोला. सर ते तुम्ही बोललात ना, जसं आता पृथ्वी आपली वृषभ लग्नामध्ये आहे, कृतिका नक्षत्रामध्ये. सर असं ते लग्नामध्ये नाही, राशीमध्ये आहे. आणि जेव्हा ती राशी पूर्व क्षितिजावर उदित होते, हा त्यावेळेला आपण त्याला लग्न म्हणतो. बरोबर. हा. मग ते तुम्ही जे सांगितलं ना, ईशान्येकडनं ती कशी जाणार आहे, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? आता जेव्हा मॅडम पृथ्वी ही फिरते त्यावेळेला ती क्लॉकवाईजच फिरते, अँटी क्लॉकवाईज नाही फिरणार. कृतिका नक्षत्राच्या नंतर भरणी नक्षत्र येईल का? हा, मग तेच मला जरा कन्फ्युजन हा, होतं सर, तेच बरोबर आहे. विचारायचं आपण होतं. जेव्हा राशी हा लिहितो ना, राशी हा लिहितो ना,
आपण काय करतो, हा राशी लिहिताना अँटी क्लॉकवाईज हा लिहितो 12 घरांच्या कुंडलीमध्ये. बरोबर. तो हा तुम्हाला भाग सर नंतर तेच. शिकवला जाईल. पहिला हो सर. पहिला हा भाग पक्का करून घ्या, नंतर तो भाग शिकवला जाईल. हा प्रश्न तुम्ही नंतर विचारा, मी शिकवणारच आहे, पण तुम्ही विचारलात नंतर तरी हरकत नाही, की आपण राशी अँटी क्लॉकवाईज का लिहितो 12 घरांच्या कुंडलीमध्ये आणि इथे आपण क्लॉकवाईज का पाहतोय. हेच हा आकाश सर. आहे आणि हेच आपल्याला बेसिक मध्ये कळणं गरजेचं आहे. हा सर, कन्फ्युजन होतं सर, मला कळलं आता. कळलं थँक्यू ना? सर. ओके. बर. सर मला एक विचारायचं होतं की पृथ्वी म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं की हे नक्षत्र पूर्वेला स्थित आहे आणि पृथ्वी तिथून भ्रमण करते, तर ते भारतासाठीच आहे ना? म्हणजे पृथ्वीवरच्या वेगळ्या वेगळ्या दिशेवरून जर आपण बघितलं तर हम्म. आकाशाची स्थिती वेगळी असू शकते आणि नक्षत्रही वेगळं असू शकतं. 100% वेगळी असू शकते. कारण आता जेव्हा मी विचार करतोय तर त्यावेळेला मी भारतात मुंबईत बसून तो विचार करतोय. जर बरोबर. एखादा मनुष्य तिथे कन्याकुमारीला बसून किंवा काश्मीरला किंवा आसामला बसून जर विचार करत असेल, तर त्याच्याकडे तिथे साधारणतः तिथे अर्ध्या ते पाऊण तासाचा फरक मिळतो आपल्याला. बरोबर. बरोबर आहे. आणि जो बरोबर. मनुष्य तिथे परदेशामध्ये असेल, ज्याला आपण 7 समुद्रापार म्हणतो, तिथे असेल, तर त्यावेळेला तिथे त्याच्यामध्ये जर आपण पूर्व क्षितिजावरती आता आपल्याला कृत्तिका नक्षत्र दिसत असेल, तर त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये भिन्न नक्षत्र दिसू शकतं. त्याला पश्चिमेकडचं नक्षत्र दिसू शकतं. कारण त्याच्या पृथ्वीकडे हम्म. तिथे त्या बाजूचा भाग आहे. बरोबर. बरोबर आहे? हा. सर हां, 1 मिनिट, 1 मिनिट. हां, बोला. नारकर मॅडम. हो बरोबर, कळलं मला. कळलं ना? बरं. मॅडम हो. असं आहे, की असेच प्रश्न तुम्ही विचारत चला. तुमचा हा सगळा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. बेसिक म्हणजे मला काहीतरी थातूर-मातूर शिकवण्याची इच्छा नाही. विद्यार्थ्यांना हे बरोबर. कळलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. बरं, बोला. पुस्तके साहेब बोला. आता जे तुम्ही सांगितलं की वृषभ नक्षत्र सुरू आहे, म्हणजे वृषभ राशी सुरू आहे, लग्न हां, वृषभ लग्न आहे, हां. तर ते वृषभ लग्न 6:20 ला सुरू झाले हो, पंचांग, हो. म्हणजे बरोबर आहे ना 6:20? हां, ते 6:20 ला सुरू होऊ दे, 6:15 ला सुरू होऊ दे. मी एक तुम्हाला अभ्यासाकरता सांगितलेलं आहे. मी हा तुम्हाला अभ्यासाकरता सांगितलेलं आहे, की हे नक्षत्र जे आहे, ते तुम्हाला पंचांगामध्ये वेळ कळते हा किंवा 6:20 ते सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही टाकलं, तर तुम्हाला लगेच तत्काळ कळतं, की कोणत्या वेळेला लग्न सुरू झालेलं आहे, कोणत्या नाही वेळेला. नाही, मी पंचांग काढलं, त्यात बघितलं बरं, तर 6:20 ला वृषभ सुरू होते आणि ओके. हा आणि 8:20 ला संपते. ठीक आहे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. हम्म. बरं. आता मूळ मुद्दा असा आहे आपल्याला, की आपल्याला शिकायचं जे आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. ओके. आता आपल्याला शिकायचं काय आहे? तर याच्यामध्ये आपल्याला पृथ्वी कशा प्रकारे आकाशातून भ्रमण करते आणि आकाशामध्ये कोणत्या गोष्टी स्थिर आहेत. ग्रह आकाशात स्थिर नाहीत. ग्रह नक्षत्रांच्या खालून भ्रमण करतात. ग्रह नक्षत्रांच्या खालून भ्रमण करतात. मग आपला चंद्र जो आहे, हा त्याच्यामध्ये तिथे दर दिवसाला वेगवेगळ्या नक्षत्रामधून भ्रमण करत असतो. तर त्यावेळेला तिथे आपण म्हणतो, की अमुक दिवशी जन्माला आलेल्या मुलाचं नक्षत्र, मुलीचं नक्षत्र हस्त आहे, चित्रा आहे, धनिष्ठा आहे, मूळ आहे, असं आपण म्हणतो. कारण आपला चंद्र जो आहे, तो त्या नक्षत्रात असतो. बरोबर आहे? किंवा आपलं लग्नस्थान जे आहे, ते त्या नक्षत्रामध्ये असतं. बरोबर? म्हणजे तिथून लक्षात घ्या, की ज्या वेळेला आपण या चार्टचा अभ्यास करतो, या नक्षत्रांचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं, की आकाशामध्ये नक्षत्र स्थिर आहेत आणि ती कोणत्या दिशेला स्थिर आहेत. नक्षत्र फिरत नाहीत. नक्षत्र स्थिर आहेत. ग्रह हे त्या नक्षत्रांच्या माध्यमातून भ्रमण करत असतात आणि जेव्हा ग्रह नक्षत्रांच्या खालून भ्रमण करत असतात, त्यावेळेला तिथे ते त्या नक्षत्रातून किंवा त्यापुढे जर थोडासा जाऊन आपण विचार केला, तर त्या राशीतून विचार करतात. आता ही नक्षत्र तुम्हाला समजली, नक्षत्रांची रचना समजली. कुणाला नाही समजली असं आहे का? कुणाला नाही समजली असं आहे का? बरं. त्याच्यापुढे आपल्याला थोडासा जाऊन विचार करायचा आहे, तो म्हणजे राशींचा.
आपल्याकडे राशी किती आहेत तर 12 राशी आहेत आणि ग्रह किती आहेत तर 9 ग्रह आहेत. 12 राशी कोणत्या आहेत? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. तर ह्या 12 राशींमध्ये आता यांचा स्वामी कोण आहे काय आपण ते सगळं नंतर बघू. फक्त ह्या राशी कुठे आणि कशा आकाशामध्ये स्थिर आहेत ते आपण पाहू. तर आपण मेष राशीपासून सुरुवात करू. बरोबर आहे? मेष राशीपासून आपण सुरुवात करू. नक्षत्र पाठ करण्याची कुठलीही गोष्ट पाठ करण्याची माझ्याकडे बिलकुल गरज नाहीये. मस्तक जागृत ठेवलं, कान उघडे ठेवले, डोळे उघडे ठेवले की सगळं आपल्या मस्तकामध्ये व्यवस्थित फिट होतं. रट्टा मारण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आता ही मेष राशी. मेष राशी कुठे आहे तर मेष राशी ही अश्विनी नक्षत्रापासून सुरू होते. बरोबर आहे? मेष राशी अश्विनी नक्षत्र दिसतंय सगळ्यांना या चार्ट मध्ये? हो सर, दिसतंय. येस. हो. अश्विनी नक्षत्रापासून सुरू होते आणि तिथे अश्विनी नक्षत्र पूर्ण, भरणी नक्षत्र पूर्ण आणि कृत्तिका नक्षत्राचा एक छोटासा अंश, कृत्तिका नक्षत्राचा एक अंश छोटासा, मी हा गणितातला अंश म्हणत नाहीये, कृत्तिका नक्षत्राचा एक छोटासा भाग जो आहे तो या मेष राशीमध्ये समाविष्ट आहे. म्हणजे 2 नक्षत्र पूर्ण आणि 1 नक्षत्र जे आहे त्याचा काही भाग. म्हणजे आपण गणितीय विभाजनाकरता किंवा आपल्या सोयीकरता आपण काय म्हणतो त्याला तर 2.25 नक्षत्रांची एक राशी तयार होते. किती? 2.25 नक्षत्रांची एक राशी तयार होते. म्हणजे अश्विनी नक्षत्र पूर्ण, भरणी नक्षत्र पूर्ण आणि कृत्तिका नक्षत्राचा थोडासा भाग जर आपण लक्षात घेतला तर तिथे आपल्याला कळतं की तिथे मेष राशी तयार होते. आता तुमच्यापैकी अनेक लोक त्याच्यामध्ये काही बेसिक वगैरे ज्योतिष मधलं शिकली असतील तर ते म्हणतील की असा का म्हणतोय छोटासा भाग, एका नक्षत्राचे तर 4 चरण होतात. पण आता त्यांच्यासाठी मी एक थोडंसं क्लॅरिफिकेशन असं देतो की नवमांशामध्ये एका नक्षत्राचे 4 भाग होतात तर षष्ठांशामध्ये एका नक्षत्राचे 60 भाग केले जातात. म्हणून ते आपण गणितीय विभाजनामध्ये त्याची भिन्न भिन्नता आपण अभ्यासली पाहिजे, तपासली पाहिजे. बरोबर आहे? म्हणून हे जे काही आपण सगळं त्याच्यामध्ये रेषा आखलेल्या आहेत किंवा जे जे काही केलेलं आहे ना ते पाठ केलेले आहेत, अमुक अंश तमुक अंश, तर ह्या अंशाच्या शिवाय सुद्धा आपल्याला तंतोतंत प्रेडिक्शन करता येतं. हे मला तुम्हाला याच्या माध्यमातून सांगायचं आहे. ठीक आहे? या अंशाच्या शिवाय सुद्धा आपल्याला तिथे तंतोतंत प्रेडिक्शन करता येतं. मग आता जर मी तिथे असं म्हणतोय तुम्हाला की अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र आणि कृत्तिका नक्षत्राचा थोडासा भाग तिथे जर एकत्र आला तर त्याच्यामध्ये त्याला आपल्या पूर्वाचार्यांनी तिथे मेष राशी म्हटलेला आहे. म्हणजे ही आपल्या 12 राशींमध्ये येणारी पहिली राशी. कोणती राशी? पहिली राशी मेष राशी. याचा स्वामी कोण आहे? मंगळ. म्हणजे या स्वामी म्हणजे कोण? मालक. या राशीचा स्वामी कोण आहे? मंगळ. मग आता तिथे ही मेष राशी अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्राचा थोडा भाग घेतल्याच्या नंतर आणि गणितीय भाषेत बोलला तर आपण त्याच्यामध्ये अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे काय तयार झालं तर मेष राशी तयार झाली आणि या मेष राशीचा मालक स्वामी हा मंगळ आहे. कळलं इथपर्यंत? त्यानंतर वृषभ राशी. आता वृषभ राशीकडे जेव्हा आपण जातो तर त्यावेळेला कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण हे जर मेष राशीमध्ये गेलं असेल तर तिथे वृषभ राशीची सुरुवात ही कृत्तिका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणापासून होते. बरोबर आहे? म्हणजे कृत्तिका नक्षत्राचा जो पुढचा भाग आहे सगळा हा पूर्णपणे वृषभ राशीमध्ये येतो. रोहिणी नक्षत्र पूर्णपणे वृषभ राशीत येतं आणि मृगशीर्ष नक्षत्र आहे ते अंदाजे, बघा मी अंदाजे म्हणतोय कारण आकाशामध्ये एक नक्षत्र लहान, एक नक्षत्र मोठं, बरोबर आहे, अशा प्रकारचं आहे. सगळी नक्षत्र समान कोणी बनवलेली नाहीत.
एका नक्षत्राचा एक तारा जर समजा मुंबईत असेल तर तो दुसरा तारा देहरादूनला असेल, तिसरा तारा तिकडे युकेला असेल. हे ब्रह्मांड आहे. याचा वेध घेणं असं गणितातून तेवढं सहज होत नाही, पण ते आपण आपल्या सोयीकरता सहज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे यांची जी अंतराच्या बाबतीमध्ये जर आपण अभ्यास केला तर ती भिन्नता आहे फार. म्हणून त्याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आणि मृगशीर्ष नक्षत्राचा अंदाजे अर्धा भाग जो आहे, म्हणजे त्याचे पहिले 2 चरण हे वृषभ राशीमध्ये येतात. दिसतायत तुम्हाला तिथे वृषभ राशी हो दिसतायत? सर. हो सर. हो. येस. मग आता ती वृषभ राशी जी आहे, या वृषभ राशीचं स्वामित्व हे शुक्राकडे आहे. वृषभ राशी कुणाची आहे तर शुक्राची आहे. वृषभ राशीवर शुक्राचा अंमल आहे. कृत्तिका नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, मृगशीर्ष नक्षत्रावर शुक्राचा अंमल नाही. त्यांचे लॉर्ड, त्यांचे स्वामी, त्यांचे मालक भिन्न आहेत आणि त्या देवता आहेत. कुठलाही ग्रह कधीही नक्षत्राचा बाप होऊ शकत नाही, कारण त्या नक्षत्रातून जी किरणं प्रसारित होतात ती त्याच्या खालून जाणाऱ्या ग्रहाला मिळत असतात, आणि जेव्हा ती त्याच्या खालून जाणाऱ्या ग्रहाला मिळतात तर तो ग्रह ती किरणं सहन करतो आणि त्याचे परिणाम तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ते पोहोचवतो. मग तो ग्रह त्याचा मालक नाही होऊ शकत. आपण काय केलेलं आहे की केपीचा जो एक अनावश्यक भाग आहे, कृष्णमूर्ती पद्धतीतला एक अनावश्यक भाग जो आहे, तो आपण पारंपरिक मध्ये बळजबरी घुसवून टाकलेला आहे. बॅगेत जागा नसताना बळजबरी घुसवलेलं आहे आणि आवश्यकता नसताना, आणि त्याचा आपण तिथे एवढं प्रस्थ वाढवलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथे बाजूला पडून गेल्या. म्हणून लक्षात घ्या की हे नक्षत्र जे आहेत यांचं स्वामित्व देवतांकडे आहे, कोणत्या ग्रहाकडे नाही. ओके, कळलं इथपर्यंत? त्यानंतर तिथे मृगशीर्ष नक्षत्राची पुढची 2 चरण, आर्द्रा नक्षत्र. पुस्तके साहेब तुमचा माईक जरा बंद ठेवा कृपया. कुणी माईक आणि कॅमेरा उगाच ओपन करू नये. एक मिनिट जर. तर त्यामध्ये तिथे मृगशीर्ष नक्षत्राचा अर्धा भाग पूर्णपणे आर्द्रा नक्षत्र जे पूर्वेकडे स्थित आहे, आणि त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र त्याच्यामध्ये तिथे पुनर्वसू नक्षत्राची गणितीय भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर पहिली 3 चरण. जसं कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण आपण ज्याला म्हणतो पहिलं चरण हे त्याच्यामध्ये मेष राशीमध्ये आहे, तसंच पुनर्वसू नक्षत्राची पहिली 3 चरण ही कशामध्ये आहेत तर मिथुन राशीमध्ये आहेत. मृगशीर्ष नक्षत्र त्याची 2 चरण शेवटची, आर्द्रा नक्षत्र पूर्णपणे, आणि पुनर्वसू नक्षत्राची पहिली 3 चरण म्हणजे बराचसा मोठा भाग जो आहे हा मिथुन राशीमध्ये आहे, आणि ह्या मिथुन राशीचं स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. बरोबर. त्यानंतर सुरुवात होते तिथे कर्क राशीला. कर्क राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्राचं शेवटचं चरण म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचा थोडा भाग पूर्णपणे पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र, पूर्णपणे पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र मिळून ही 2.25 नक्षत्रांची जी राशी आहे त्याला आपण म्हणतो कर्क राशी. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे की प्रत्येक जी राशी आहे ती 2.25 नक्षत्रांची बनलेली आहे. गणितीय विभाजनानुसार, भाषेनुसार मी वारंवार हा शब्द वापरतोय, तो तुम्हाला आता जरी नाही क्लिक झाला तरी नंतर क्लिक होईल जेव्हा आपण प्रिडिक्शन करू. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पुनर्वसू नक्षत्राचं शेवटचं चरण, पुष्य नक्षत्र पूर्णपणे, आश्लेषा नक्षत्र पूर्णपणे, याला आपण म्हणतो कर्क राशी. आणि ही कर्क राशी पूर्व आग्नेयेकडे आकाशामध्ये स्थित आहे. म्हणजे राशी कुठून हलते का कुठे
कधीच आणणार नाही. ती तिथंच राहणार आहे. फक्त पृथ्वी भ्रमण करत असते. कारण नक्षत्र जर तिथे स्थिर आहेत तर त्या नक्षत्रांचं विभाजन करून ज्या राशींची निर्मिती केलेली आहे त्या राशी कुठेही हलणार नाहीत. तर त्याला आपण म्हणतो आश्लेषा नक्षत्र, पुष्य नक्षत्र आणि पुनर्वसू नक्षत्राचं पहिलं चरण मिळून कर्क राशी तयार झालेली. आणि हे कुठे आहे तर पूर्व आग्नेयेकडे आकाशामध्ये. ओके. त्यानंतर पुढे मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. पूर्णपणे मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं पहिलं चरण म्हणजे पहिला थोडासा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये जेव्हा समाविष्ट होतो ती सिंह राशी तयार होते. आकाशामध्ये सिंह राशी तयार होते आणि ही सिंह राशी सूर्यग्रहाची आहे. याचा मालक आहे सूर्य आणि कर्केचा मालक आहे चंद्र. बरोबर. त्यानंतर तिथे उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा पुढचा भाग म्हणजे पुढची 3 चरण पूर्णपणे हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्राचा अर्धा भाग अंदाजे साधारणपणे तो जेव्हा एकत्र येतो तर त्यावेळेला दक्षिणेकडे आकाशामध्ये तूळ राशी स्थित आहे. कुठली राशी स्थित आहे? सॉरी त्याच्यामध्ये जी राशी स्थित आहे ती कन्या राशी स्थित आहे आणि ही कन्या राशी बुधाची आहे. मग जी कन्या राशी आपण म्हणतो ही कन्या राशी कुठे येते तर वायव्येला येते. कन्या राशी म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार वायव्येला येते. पण आपण एकच मानून चाललेलो आहे, एकच ग्राह्य धरून चाललेलो आहे की कन्या राशी ही वायव्येला असेल. पण आकाशामध्ये मूलतः कन्या राशी वायव्येला नाही. आकाशामध्ये कन्या राशी जी आहे ही पूर्णपणे दक्षिण दिशेकडे आहे आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असणारी नक्षत्र कोणती तर पूर्णपणे हस्त नक्षत्र, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची पुढची 3 चरण, त्यानंतर चित्रा नक्षत्राची 2 चरण, त्याला आपण कन्या राशी म्हणतो. त्यानंतर तिथे तुळ राशीकडे आपण येऊ. आता ही जी तुळ राशी आहे या तुळ राशीमध्ये तिथे चित्रा नक्षत्राचा अर्धा भाग म्हणजे पुढची 2 चरण, पूर्णपणे स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्राची पहिली 3 चरण म्हणजे बराचसा मोठा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये तिथे आपण तूळ राशीत समाविष्ट झालेला आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. बरोबर. म्हणजे ही तूळ राशी आकाशामध्ये कुठे आली तर दक्षिण नैऋत्येला आली. मग तूळ राशी मूलतः आपण ज्या वेळेला दक्षिण नैऋत्येला आहे तर आपण काय समजतो की तूळ राशी ही पश्चिमेकडली राशी आहे. तर तूळ राशी ही पश्चिमेकडली राशी तर तूळ राशी ही दक्षिण नैऋत्येकडली राशी आहे. ओके. त्यानंतर पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिथे नैऋत्य दिशेकडे जेव्हा आपण येतो तर नैऋत्य दिशेकडे विशाखा नक्षत्राचं शेवटचं चरण, अनुराधा नक्षत्र पूर्ण आणि ज्येष्ठ नक्षत्र पूर्ण मिळून वृश्चिक राशी तयार होते आणि ही आकाशात कुठे आहे तर नैऋत्य दिशेकडे. वृश्चिक राशी जी तयार होते ती आकाशामध्ये नैऋत्य दिशेकडे. आता ह्या तूळ राशीचं स्वामित्व कुणाकडे आहे तर शुक्राकडे आहे आणि त्यानंतर तिथे विशाखा नक्षत्र शेवटचं चरण, अनुराधा नक्षत्र पूर्णपणे, ज्येष्ठा नक्षत्र पूर्णपणे हे मिळून काय तयार होतं तर वृश्चिक राशी तयार होते आणि ह्या वृश्चिक राशीचं स्वामित्व मंगळाकडे आहे. त्याचा मालक कोण आहे? मंगळ. आता त्याच्या पुढची राशी कोणती तर धनुराशी. धनुराशीमध्ये काय समाविष्ट होतं तर धनुराशीमध्ये मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा नक्षत्र आणि उत्तराषाढाचं पहिलं चरण म्हणजे पहिला थोडा. मग त्यावेळेला तिथे आकाशामध्ये या 2.25 नक्षत्रांची जी राशी तयार होते त्याला आपण म्हणतो धनुराशी आणि या राशीचं स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. या राशीचा स्वामी कोण तर गुरु ग्रह. त्यानंतर पुढे मकर राशीमध्ये उत्तराषाढा नक्षत्र,
उत्तराषाढा नक्षत्र अभिजित नक्षत्रावरती बघा काट मारलेली आहे, म्हणजे ते अभिजित नक्षत्र आपल्याकडून आपल्या या जो नक्षत्रांचा आणि राशींचा अभ्यास आहे, व्याप्ती जी आहे त्याच्यामधून ते बाजूला गेलेलं आहे. याचा केवळ आणि केवळ मुहूर्तशास्त्राकरता उपयोग होतो अभिजित नक्षत्राचा. बाकी आपण त्याचा ज्योतिषशास्त्राच्या प्रेडिक्शन्स मध्ये कोणत्याही प्रकारे उपयोग करत नाही. मग तिथे उत्तराषाढाची पुढची 3 चरण, त्यानंतर श्रवण नक्षत्र आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्राची 2 चरण, म्हणजे अर्धधनिष्ठा नक्षत्र साधारणपणे. हे मिळून काय तयार होतं, तर मकर राशी तयार होते. मग ही मकर राशी आकाशामध्ये कुठे आहे, तर वायव्य दिशेला. ही मकर राशी आकाशामध्ये वायव्य दिशेला स्थित आहे. पुढे जेव्हा आपण धनिष्ठा नक्षत्राची आणि ह्या धनिष्ठा नक्षत्राचं स्वामित्व जे आहे आपला या मकर राशीचं जे स्वामित्व आहे, हे मकर राशीचं स्वामित्व शनी ग्रहाकडे आहे. त्यानंतर पुढे जाऊन जेव्हा आपण विचार करतो कुंभ राशीचा, त्यावेळेला कुंभ राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राची दुसरी 2 चरण, म्हणजे अंदाजे अर्ध धनिष्ठा नक्षत्र, पूर्ण शततारका नक्षत्र आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची पहिली 3 चरण मिळून कुंभ राशी तयार होते. आणि ही कुंभ राशी देखील शनी ग्रहाकडेच येते. त्याचं स्वामित्व पण शनी ग्रहाकडेच आहे. आता ही कुठे स्थित आहे, जर मकर राशी वायव्येला स्थित असेल तर कुंभ राशी कुठे स्थित आहे आकाशामध्ये, तर कुंभ राशी आकाशामध्ये उत्तर वायव्येला स्थित. उत्तर वायव्येला, कारण वायव्य दिशेच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो वायव्य अधिक उत्तर, म्हणजे उत्तर वायव्येला ही राशी आकाशामध्ये स्थित आहे. त्यानंतर मीन राशी. मीन राशी ही मीन राशी जी आहे, मीन राशी कशी तयार होते, पूर्वा भाद्रपदाचं पहिलं चरण, शेवटचं चरण, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा पूर्ण आणि रेवती नक्षत्र पूर्ण मिळून मीन राशी तयार होते. याचं स्वामित्व गुरु ग्रहाकडे. बरोबर. मग आता ज्या वेळेला पूर्ण उत्तर दिशेकडे ही मेष राशी, मीन राशी जी आहे, ही मीन राशी तिथे तयार होते, याचं स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. ही आहे संपूर्णपणे आकाशाची रचना. ही कधीही तुम्हाला बेसिकच्या कुठल्याही क्लासला शिकवली जात नाही. का शिकवली जात नाही ते शिकवणाऱ्यांना माहिती, पण हे मुळात तुम्हाला माहिती पाहिजे. हे जर माहिती नसेल तर पत्रिका वाचनामध्ये येणारे अडथळे, पत्रिका वाचताना कालावधी काढण्यासाठी येणारे अडथळे, हे आपल्याला सामोरे जावे लागतात. आणि आपल्याला जर एखादा उलटसुलट एखाद्या विद्वानाने प्रश्न केला तर मग त्याला उत्तर देताना आपली पंचायत होऊन जाते. आणि विद्यार्थ्यांनी असं अर्धशिक्षित असू नये. जो बेस आहे तो बेस पक्का असायला हवा. याच्याकरता हे शिकवण्याचं प्रयोजन होतं. म्हणून मी माझ्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं, कोणतीही क्लिष्ट गणित किंवा पाठांतर करण्याची आवश्यकता लागणार नाही. याच्यात कुठल्याच तऱ्हेने गणित नाहीये. आहे का कुठे गणित? तुम्हाला 2 अधिक 2 4 करा, 4 अधिक 4 8 करा, असं कुठेच सांगितलं नाही. येतो गणिताचा थोडासा भाग, गणिताचा नक्की याच्यामध्ये, अगदीच नाही असं नाही, येतो, पण तो तुमच्या मस्तकाला ताण देईल इतका कठीण नसतो. जो माणूस परीक्षेकरता अभ्यास करतो ना, तो त्या विषयात कधीच पारंगत होत नाही. पण जो माणूस आवडीने अभ्यासच करतो, परीक्षा बिरीक्षा त्याच्याकरता खूप नगण्य गोष्टी असतात, तो त्या विषयात पारंगत होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. सर्टिफिकेट, आणखीन पदक, आणखीन सन्मान चिन्ह ह्याच्या मागे कधीच लागू नका. याच्या मागे लागलात की हे सगळं राहून जाईल.
आतापर्यंत जे शिकवलं त्यातला भाग कुणाला काय कळला नाही तो स्पष्टपणे विचारावा. सर एक प्रश्न विचारायचा होता. याच्या म्हणजे डायरेक्टली याच्या रिलेटेड नाही, पण हे जे आपण मध्ये राशी लिहिल्या आहेत, त्याचे जे कलर कोडिंग आहे, त्याचा काही म्हणजे सिग्निफिकन्स आहे का त्या ग्रहाचा किंवा काय असा त्या राशींचा जो म्हणजे आता मेष आय थिंक लाल किंवा केशरी अशी दिसते किंवा अशा अर्थाने विचारायचं होतं. असा आहे तो त्या त्या ग्रहाचा रंग आहे आणि तो तिथे सर्वसाधारणपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या त्या रंगांवर त्या त्या ग्रहाची मालकी आहे म्हणून तो तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांच्या सोयीकरता, त्यांना समजण्याकरता. ओके ओके. आणखीन काय? सर मला समजलं सगळं, उत्तम. पण मला राशींची दिशा कोणकोणती आहे तेवढं जरा सांगू शकाल का? राशींची दिशा मी आता जेव्हा व्याख्यान दिलं त्यावेळेला सांगितलेली आहे. तुम्ही जेव्हा चालेल. रेकॉर्डिंग मिळेल त्यावेळेला ते पुन्हा ऐका. नाही, एक 2-4 आहेत माझ्याकडे, 2-4 नाही त्यापूर्वी. आता लिहून घेण्याचं काही हे करू नका, फक्त कान आणि मेंदू चालेल, ह्या दोन्हीच गोष्टीचा वापर करा. पेन हातात धरू नका. ठीक आहे. ओके सर. हं? ओके. बर आता आणखीन आता तुम्हाला याच्यामध्ये गणितीय विभाजन हा जो काही बऱ्याचदा शब्द वापरला त्याचं अर्थ समजावून सांगतो. तो नेमका काय आहे? गणितीय विभाजनाच्या मध्ये आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की ही पूर्ण जे काही सिस्टम आहे, हे जे काही पूर्ण आकाशगंगा जी आहे, बरोबर आहे, हे 360 अंशामध्ये व्याप्त आहे. 360 अंशामध्ये. 360 अंश म्हणजे एक पूर्ण वर्तुळ, त्याला आपण 360 अंश म्हणतो. बरोबर आहे. मग ते 360 अंशांमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो की 12 राशी कशा विभागल्या गेल्या असतील, 12 राशी कशा विभागल्या गेल्या असतील, तर 360 गुणिले भागिले जर 12 केले तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आपल्याला कळेल. किती येतं? 360 भागिले 12 जर आपण केले तर 30 उत्तर येतं. किती उत्तर येतं? 30. बरोबर आहे. हा, मग आपण आपल्या साध्या सोप्या गणितीय विभाजनासाठी आणि आपल्या सोयीकरता असं समजायचं आकाशात असं आहे असं नाही, पण आपण असं समजायचं की प्रत्येक राशी ही 30 अंशाची आहे. मेष राशी 30 अंशाची, वृषभ राशी 30 अंशाची, सिंह राशी 30 अंशाची, धनु राशी 30 अंशाची, कुंभ राशी 30 अंशाची, सगळ्या राशी मेषेपासून मीनेपर्यंत 30 अंशाचे आहेत. म्हणजे ते 360 अंशाचं वर्तुळ पूर्ण होतं. बरोबर आहे. म्हणून आपण पंचांगामध्ये किंवा अन्य कुठल्याही ज्या पुस्तकांचा किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचा आपण जेव्हा वापर करतो तर त्याच्यामध्ये ह्या अंशांचा जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये लिहिलेला असतो. हा आपल्याला केव्हा उपयोगात येतो? हा आपल्याला उपयोगात तेव्हा येतो ज्या वेळेला आपण सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म शास्त्र अभ्यासून त्याचा प्रिडिक्शन मध्ये ज्या वेळेला वापर करत असतो त्यावेळेला आपल्याला त्याचा वापर होतो. पण तो न करता देखील आपल्याला तंतोतंत फलादेश प्रिडिक्शन्स करता येतात. मी तुम्हाला हे शिकवणार. ओके. आता ज्या वेळेला 30 अंशाची प्रत्येक राशी आहे, बरोबर, 30 अंशाची ही प्रत्येक राशी आहे आणि प्रत्येक राशीमध्ये आता गणितीय भाषा थोडीशी बोलूया, जास्त नाही. जेव्हा हे पूर्णपणे वर्तुळ 360 अंशांचं आहे आणि याच्यामध्ये 12 राशी 27 नक्षत्र स्थित आहेत, म्हणजे 27 नक्षत्र आणि त्याच्यामध्ये 12 राशी स्थित आहेत, तर त्यावेळेला तिथे प्रत्येक राशी ही 2.25 नक्षत्रांची बनलेली आहे. किती? 2.25 नक्षत्रांची. आणि त्यामध्ये 30 अंशाची प्रत्येक त्याच्यामध्ये याची व्याप्ती जी आहे ती 30 अंशाची आहे राशीची. ज्या वेळेला त्या राशीची व्याप्ती 30 अंशाची आहे तर आपण असं म्हणतो की मेष राशी सुद्धा 30 अंशाची, कन्या राशी सुद्धा 30 अंशाची,
मकर राशी सुद्धा 30 अंशाची, अशा सगळ्या राशी 30 अंशाच्या. मग जर सगळ्या राशी 30-30 अंशाच्यात असतील, बरोबर आहे, आता तुमच्या सगळ्यांकडे पंचांग असेल किंवा नसल्यास कालनिर्णय पंचांग घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करा किंवा एक हिंदू कॅलेंडर नावाचं अतिशय सोपं, ऑपरेट करायला अतिशय सोपं असं सॉफ्टवेअर आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला बरचसं या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करता येतो. कारण एकदा मी शिकवलं की त्याच्यानंतर परत तुम्ही ते सोडून देऊ नका. सेल्फ स्टडी थोडासा करायला पाहिजेच. अगदी स्टडी नाही केला तरी पण तिथे मनामध्ये तो विचार तरी सतत करायला पाहिजे. बरोबर आहे. मग अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर एक मिनिट. अशा ह्याच्यामध्ये समजा जर आपण त्याच्यामध्ये विचार केला तर प्रत्येक राशी ज्या वेळेला पृथ्वीच्या पूर्व क्षितिजावरती उदित होते त्याला आपण काय म्हणतो, तो लग्न म्हणतो. म्हणजे पृथ्वी ज्या ज्या वेळेला तिथे भ्रमण करते आणि पृथ्वीच्या पूर्व क्षितिजावरती आपल्याला जी राशी तिथे दिसते, उदित होते, त्याला आपण म्हणतो लग्न. मग त्या लग्नामध्ये 12च्या 12 राशी ज्या आहेत त्या पूर्ण दिवसामध्ये भ्रमण करत असतात. बरोबर आहे. मग जेव्हा सूर्य उदित होतो त्या वेळेपासून ते दुसऱ्या दिवशीचा सूर्य उदित होतो त्या वेळेपर्यंत ह्या 12 राशींचं जे भ्रमण आहे ते पृथ्वी कंप्लीट करते. म्हणजे आपला एक दिवस जो आहे 24 तासांचा तो पूर्ण होतो. मग हा जेव्हा 24 तासांचा दिवस पूर्ण होत असतो त्यावेळेला तिथे पृथ्वीला प्रत्येक राशी भोगण्याकरता म्हणजेच त्याच्यामध्ये ती राशी पार करण्याकरता समान वेळ लागतो का? तर नाही, समान वेळ लागत नाही. का लागत नाही? कारण जर तुम्ही पंचांग घेऊन किंवा एखादं सॉफ्टवेअर घेऊन त्याच्यामध्ये थोडा अभ्यास केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की मेष राशी आकाशामध्ये भोगण्याकरता पृथ्वीला साधारणपणे 2 तासाचा कालावधी लागतो. किती? 2 तासाचा कालावधी. वृषभ राशीला साधारणपणे त्याच्यामध्ये 2.25 तासाचा कालावधी लागतो. वृषभ राशीला 2.25 तासाचा कालावधी लागतो. मिथुन राशीला पण 2.25 तासाचाच कालावधी लागतो. कर्केला पण 2.25 तासाचाच कालावधी लागतो. सिंहेला पण 2.25 तास, कन्येलाही 2.25 तास, कधी कधी त्याच्यापेक्षा साधारणतः 2 तास 10 मिनिटं किंवा 2 तास 5 मिनिटं. तुळ राशीला पण 2 तास 10 मिनिटं. वृश्चिकेला पण 2 तास 10 मिनिटं. धनु राशीला 2 तास लागतात. म्हणजे जे लग्न असतं ना, आपण म्हणतो ना धनु लग्न, माझं धनु लग्न आहे, माझं सिंह लग्न आहे, माझं मेष लग्न आहे, आपण असं जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये मग त्या धनु लग्नाला तिथे किती वेळ लागतो पूर्ण होण्याकरता? पृथ्वीला तो त्या राशीला पार करण्याकरता किती वेळ लागतो? तर 2 तास लागतात. त्यानंतर मकर राशीला सुद्धा 2 तास लागतात. बरोबर आहे. आता या शेवटच्या ज्या 2 राशी आहेत ना, कुंभ राशी आणि मीन राशी, तर कुंभ राशीला साधारणपणे 2.25 तास लागतात. कुंभ राशीला साधारणपणे 2.25 तास लागतात आणि मीन राशीला साधारणपणे 1.5 तास लागतो. म्हणजे किती कमी वेळ लागतो. मग मला सांगा की आपण असं म्हणून कसं चालेल की आकाशामध्ये सगळ्या राशी, सगळी लग्न जी आहेत ती 2-2 तासाची असतात? तर नसतात. जर आपण टेक्निकली विचार केला तर तो आपल्याला असाच कळतो की त्याच्यामध्ये प्रत्येक लग्न पृथ्वीला आकाशामध्ये भोगण्याकरता कमी अधिक वेळ लागत असतो. आणि तो का लागतो? तर त्याच्या मागचं कारण असं आहे की जी वायव्येकडली आणि उत्तरेकडली म्हणजे मकर, कुंभ आणि मीन ह्या ज्या राशी आहेत, वायव्येकडल्या आणि उत्तरेकडल्या ह्या ज्या 3 राशी आहेत, या राशींमध्ये पृथ्वी ज्या वेळेला भ्रमण करते त्यावेळेला तिचा स्पीड वाढतो. आणि तिचा स्पीड तिथे वाढतो किंवा तो जो किती जी त्या नक्षत्रांची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती कमी असल्यामुळे ते पटकन तिथून पसार होऊन जाते. मग
आपण जेव्हा असं म्हणतो की प्रत्येक नक्षत्र हे त्याच्यामध्ये साधारणपणे म्हणजे प्रत्येक राशी 30 अंशाची आहे. तर प्रत्येक राशी जर 30 अंशाची असेल तर एका राशीला भोगण्याकरता जर समजा 2 सव्वा 2 तास लागत असतील तर सगळ्याच राशींना 2 सव्वा 2 तास लागले पाहिजेत. असं का होत नाही? म्हणून तुम्हाला ह्या दिशा शिकवण्याचं प्रयोजन. दिशा का शिकवल्या? कारण तुम्हाला ते लक्षात यावं. मग हे जेव्हा एखादा शिक्षक सांगतो ना, तर त्यावेळेला तो असा फुशारकी मारून, असा मिशीवर ताव मारून सांगतो, की मला जे माहिती आहे ते कुणालाच माहिती नाही. असं नाहीये. हे बेसिक आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे जर माहिती नसेल आपल्याला, तर आपण तिथे 1760 गणितं केली, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही फायदा नाही. कारण आपण वर-वरचंच खातोय सगळं. मूळ गाभा आपल्याला मिळतच नाहीये. सफरचंदाची साल खाऊन काही होत नाही. त्याच्यात काहीच चव लागत नाही. त्याच्या आतमधला जो गर आहे, गाभा आहे, तो खाल्ला पाहिजे. सर एक प्रश्न विचारायचा होता. विचारू शकतो का? हां, बिलकुल. येस. आपण हे जे म्हणतोय राशी म्हणजे आपण लग्नाचा विचार केला समजा, तर एक लग्न आपण म्हणतोय साधारणपणे आपण 2 तास, 2 तास 10 मिनिटं ते 1.5 तास असं वेगवेगळ्या राशींचं आहे. पण हां. लग्न प्युअरली पृथ्वी जे स्वतःभोवती फिरते 24 तास, त्या 24 तासात ते 2-2 तास बदलत जातं. म्हणजे 2 तास मी एव्हरेज म्हणतोय. ते 2-2 तास बदलत जाते राइट. त्यामुळे ते बदलत जातंय. बिलकुल. सो आपण असं म्हणतोय का बेसिकली की 24 तासात पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग बदलतोय, की ज्यामुळे ते म्हणजे मीन पृथ्वीचा वेग आणि तोच आहे. पृथ्वीचा वेग तोच आहे. पण आकाशामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, की रोहिणी नक्षत्राचा एक तारा जर तिथे मुंबईत असेल, तर दुसरा तारा देहरादूनला असेल. तिसरा तारा कुठे असेल, तर तो तिकडे आणखीन कुठे यूकेला असेल किंवा यूएसला असेल. हे आकाशामधली अशी रचना आहे. म्हणून त्याच्यामध्ये ओके, एवढा काळ लागतो. ओके, बरोबर ओके. आहे. आलं लक्षात. म्हणजे तुमचा लिव्हिंग रूम जर समजा मोठा असेल आणि त्याच्यापेक्षा मोठं तुमचं टेरेस असेल, तर लिव्हिंग रूम फिरण्याकरता तुम्हाला जेवढा वेळ लागेल, त्याच्यापेक्षा काही वेळ तुम्हाला जास्ती तुमचं टेरेस फिरण्याकरता लागेल, नाही का? बरोबर, बरोबर. तसंच आहे ते. त्या ताऱ्यांचं डिस्ट्रिब्युशन तसं आहे आकाशातलं त्यामुळे तो वेळ थोडाफार हां, करेक्ट, ओके, करेक्ट. ओके. कळलं सर. येस. बरोबर. सर बोला. एक विचारायचं होतं, की बोला. आपले आता लग्न रास जे आहे, वृषभ, जिथे उदित होते पूर्व दिशेला, तर हं. ती कधी बदलते सर? तिचा टायमिंग काय असतो बदलण्याचा? मग आता म्हणजे मी आता काय ती सांगतो? वृषभेतनं मिथुनमध्ये जाते की मेषमध्ये येते असं? बरं मॅडम आता असं आहे, ठीक आहे. तुमचा प्रश्न थोडा चुकीचा आहे. पण तुमचं कन्फ्युजन माझ्या लक्षात आलं. बघा मॅडम, मी आतापर्यंत जे शिकवलंय ते व्यवस्थित, अतिशय लक्षपूर्वक कान देऊ नये का? भाग असा आहे मॅडम, की ज्या वेळेला चुकीचा याच्यासाठी म्हटलं, की पुढच्या वेळेत तुम्हाला अंडर एस्टिमेट करण्यासाठी नाही. याच्यासाठी म्हटलं, की तुम्हाला पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही विचार कराल, त्यावेळेला तुमची विचारधारा, विचारांचा मार्ग योग्य असायला पाहिजे म्हणून. तर असं काही ओके सर. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने कुणी काही नाही, वाईट नाही सर. विचार घेऊ नका. बिलकुल. नाही. मला थोडंसं असं सरळच बोलता येतं. बरं. तर त्याच्यामध्ये भाग असा आहे, की मॅडम जेव्हा पृथ्वी आता जसं आपण म्हटलं, की आता वृषभ लग्न पार करते आहे. बरोबर? आता जर पृथ्वी वृषभ लग्न पार करते आहे, म्हणजे ती कृतिका नक्षत्रामधून आता रोहिणी नक्षत्रामध्ये आली असेल. रोहिणी नक्षत्रामधून ती मृग नक्षत्रामध्ये येईल. मृग नक्षत्रामधून तो मृग नक्षत्राचा जो भाग वृषभ राशीमध्ये आहे, तो भोगून म्हणजे अर्धा भाग किंवा पहिली 2 चरण जी आहेत, ती भोगून ज्यावेळेला तिथे पृथ्वी पुढे पसार होईल, बरोबर आहे? त्यावेळेला पृथ्वी पुढे पसार झाल्याच्या नंतर ती कुठे प्रवेश करेल? वृषभेच्या नंतर काय येतं? आर्द्रा नक्षत्र येतं ना सर पहिलं वृषभ मिथुन वृषभ मिथुन. राशीच्या नंतर मी राशी विचारली. हां. वृषभेच्या नंतर काय येतं? मिथुन. मिथुन जरा आजूबाजूचा गोंधळ कंट्रोल करा प्लीज. हां. तर त्याच्यामध्ये वृषभ राशीच्या नंतर काय येतं तर मिथुन राशी येते. आता त्या मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. मग मिथुन राशीमध्ये म्हणजे नेमकं कुठे प्रवेश करेल? तर मृगशीर्ष नक्षत्राचा जो उरलेला भाग आहे, तो भोगणार आणि त्यानंतर आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आणि आर्द्रा नक्षत्र भोगून पूर्ण झाल्याच्या नंतर पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आणि पुनर्वसू नक्षत्राचा जो भाग आहे, तो भाग त्याच्यामध्ये पूर्णपणे
भोगणार. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की पृथ्वीने त्याच्यामध्ये मिथुन राशी भोगली. म्हणजेच जेव्हा पृथ्वी मिथुन राशी भोगत होती त्यावेळेला बघा, पृथ्वी मिथुन राशी भोगत होती आणि आपल्याकडे तिथे पूर्व क्षितिजावरती मिथुन राशी उदित होती. म्हणजे पृथ्वी कुठून भ्रमण करत होती, तर पृथ्वीच्या पूर्व दिशेला त्यावेळेला आपल्याकडे मिथुन राशी उदित होती. पहिला कोणती राशी उदित आहे आता? वृषभ राशी. मग आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये की वृषभ लग्न. आता कोणतं लग्न चालू आहे? वृषभ लग्न चालू आहे. जोपर्यंत पृथ्वी मृगशीर्ष नक्षत्राची पहिली 2 चरण पार करत नाही पूर्णपणे, तोपर्यंत आपण म्हणणार की आता वृषभ लग्न सुरू आहे. आणि जेव्हा पृथ्वी वृषभ राशी कंप्लीट करून म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राची पहिली 2 चरण कंप्लीट करून तिथे पुढची 2 चरण भोगायला सुरुवात करेल, त्यावेळेला आपण काय म्हणणार की आता मिथुन राशी सुरू झालेली आहे. बरोबर. आणि मिथुन राशीमध्ये मृगशीर्ष नक्षत्रामधून पृथ्वी भ्रमण करते. बरोबर आहे. मृगशीर्ष नक्षत्राच्या खाली. मग त्यावेळेला पृथ्वीच्या पूर्व क्षितिजावरती, पूर्व क्षितिज म्हणजे काय? पूर्व बाजू. बरोबर आहे. तर पृथ्वीच्या पूर्व क्षितिजावरती कोणतं लग्न उदित म्हणजे काय? उगवलेलं आहे. तर उदित झालेलं आहे. तर मिथुन लग्न उदित झालेलं आहे. काही कन्फ्युजन? नाही सर, नाही. कळलं? म्हणजे नसेल कळलं तर विचार. वृषभ येथून मिथुन मध्ये नंतर उदित होणार, म्हणजे सरकत जाणार पृथ्वी जशी प्रदक्षिणा घेणार तशी. येस. काही कन्फ्युजन आहे तुम्हाला अजून? नाही सर, नाही नाही, आता बरोबर कळलं? समजलं. करेक्ट. थँक्यू. बघा कसं आहे की एखादा गायक ना एखादा राग सतत त्याचं रटण करत असतो ना, तसं सतत तुम्हाला याचा विचार डोक्यात ठेवला पाहिजे. ज्योतिष प्रत्येक गोष्टीशी तुम्हाला खाता आलं पाहिजे. ओके सर. तर तुम्हाला ज्योतिष चांगल्या प्रकारे येईल. टाइमपास म्हणून कोर्स करायचा असेल तर तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. पण जर खरोखर चांगलं शिकायचं असेल तर प्रत्येक गोष्टीशी तुम्हाला ज्योतिष खाता आलं पाहिजे. सर, हा, मला काय म्हणायचं आहे, म्हणा. माणूस डॉक्टरकडे गेला हम्म. तर त्याला तपासून तो इंजेक्शन वगैरे देत असतो. बरोबर. हम्म. तपासून इंजेक्शन औषधं वगैरे देत असतो. हा. परंतु ज्योतिष हे असं शास्त्र आहे की त्या हा. माणसाला न पाहता ते आपल्याला सांगता येते की असं असं होणार आहे, तसं झालेलं आहे. म्हणजे हे फार फार मोठं शास्त्र आहे, हे मात्र नक्की. अगदी बरोबर ना? हो हो. कारण एक पुण्यामध्ये एक ऋषी आले होते आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा एक दाखवायला आणला होता. मुलगा कसा लवकर आहे, सांगा काय? साहेब स्टोरी जरा. हा. तर त्यांनी सांगितलं की हा 8व्या वर्षी मरणार आहे आणि तू खरोखरच 8व्या वर्षी मेल. ठीक आहे. म्हणजे असं हे शास्त्र आहे की भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही सांगू शकतो. ओके. नाही, बरोबर आहे तुमचं. पण ज्योतिष शास्त्राला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादांचं पालन करणं आपल्याला आवश्यक आहे. बरोबर. कुणाचा मृत्यू आणि कुणाचा जन्म कधी होईल किंवा काय, कशा प्रकारे, म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणती वेळ असेल किंवा काय, हे सांगणं जरी आपल्याला कळलं तरी पण त्याचा उल्लेख हा काही वेळेला सूचक पद्धतीने करावा, असा डायरेक्टली करू नये. जसं डॉक्टरचं उदाहरण तुम्हाला सांगतो की डॉक्टर जेव्हा पदवी घेतो तर त्यावेळेला त्याला काही शपथा दिल्या जातात. तो त्याचं किती पालन करतो हे त्याच्या संस्कारांवरती आणि त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. तसंच ज्योतिषशास्त्राचं पण आहे. हे शास्त्र भगवान शिवाचं आहे. जन्म, मृत्यू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या परमेश्वराकडे आहेत आणि त्याने कोणाला कधी जन्माला घालावं हे तो त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण कधी ते सिझेरियन, अमुक तमुक, जन्माची वेळ काढून देऊ नये. आपण तेवढे योग्यतेचे नाही. पहिला भाग कुठलाही ज्योतिषी या भूतलावरचा तेवढ्या योग्यतेचा नाही. कारण तो आकाशामध्ये जर शनी महाराज एखाद्या तिथे शनी मंगळाची युती असेल किंवा शनी राहू बरोबर असेल, केतू बरोबर असेल, तर तो ते आकाशात जाऊन बाजूला करणार आहे का ग्रह? नाही करू शकतो. वेळ काय काढून देणार? त्यामुळे ते परमेश्वरावरती काही गोष्टी सोपवाव्यात. असो, बरं, तो आता आपला विषय नाही. आपल्याला आता थोडंसं पुढे जायचंय.
आणखीन बरं, आणखीन कुणाला काय सर मला एक प्रश्न आहे. बोला. सर ते जे चरण दिली आहेत म्हणजे प्रत्येक राशीला 3 हे आहेत, नक्षत्र आहेत आणि त्या प्रत्येक 3 नक्षत्रांना 2 किंवा 4 चरण येत आहेत. तर ते जे डिग्रीज आहेत 30 डिग्री वरती एक एक राशी आहे. तर ते हा. डिग्री त्या चरणांमध्ये डिवाइड होते का? ही डिग्री जी आहे ती त्याच्यामध्ये डिवाइड होते आणि तो भाग जो आहे तुम्ही आज नाही शिकवणार, कारण एकदम सगळं खायला दिलं तर अपचन होईल. नाही नाही, ठीक. ओके. थँक्यू. डिग्रीजचा जो भाग आहे, आता जसं मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो की प्रत्येक राशी ही 30 अंशाची असते, बरोबर आहे. जेव्हा प्रत्येक राशी 30 अंशाची असते तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्या 30 अंशाचं पण विभाजन होणार आहे आणि जे त्या 30 अंशाचं विभाजन होणार आहे ते विभाजन आपण नंतर पुढे पाहणार. समजेल. कदाचित उद्याला पाहू आपण ते, कारण आपला क्लास हा गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस आहे आणि 2 तास क्लास चालणार. हो, हो. तर त्याच्याकरता तिथे तुम्हाला हा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये हा पहिला समजून घेणं गरजेचं आहे. आकाशात नेमकी रचना कशी आहे, राशी ज्याला आपण म्हणतो त्या नेमक्या कुठे आहेत, कशा आहेत, याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके. थँक्यू. ओके, अजून कुणाला काही प्रश्न? अजून कोणाला काही प्रश्न? बर, आता आपल्याला या ज्या राशी आहेत या राशी लिहिताना इथे आपल्याला दिसताना कशा दिसतात तर क्लॉकवाईज दिसतात, म्हणजे घड्याळाच्या सरळ दिशेने जाताना दिसतात. जेव्हा आपण या राशींच्या माध्यमातून ना, नक्षत्रांच्या नाही, राशींच्या माध्यमातून 12 घरांची 12 राशींची पत्रिका तयार करतो त्यावेळेला त्या पत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप हे असं असतं. इथे तुम्हाला जन्म, लग्न, कुंडली असं लिहिलेलं आहे त्या प्रकारे असतं आणि जिथे लग्न लिहिलेलं आहे, लग्न, ते लग्न म्हणजे प्रथम स्थान, ज्याच्याबद्दल आतापर्यंत आपण चर्चा करत होतो की लग्न म्हणजे काय. तर आता इथे पत्रिकेमध्ये पण दिशा असतात. ज्या वेळेला तिथे लग्न लिहिलेलं आहे तर लग्नाच्या इथे कोणती दिशा येईल? कोणती दिशा येईल? पूर्व दिशा येईल सर, कारण Correct. पूर्वेला पूर्व. लग्न होत होतं. बरोबर, पूर्व. करेक्ट, पूर्व दिशा येईल. म्हणजेच जे आपण म्हणत होतो मगाचपासून की पूर्व क्षितिजावरती उदित होणारी राशी म्हणजे लग्न. दर 2 तासांनी किंवा 1.5 तासांनी पूर्व क्षितिजावर उदित होणारी राशी म्हणजे लग्न. मग ते जे लग्न आहे हे लग्न तिथे बदलत राहतं. लग्न बदलत राहतं म्हणजे काय तर लग्न राशी बदलत राहतं, स्थान तिथेच राहतं, स्थान कुठेही बदलणार नाही, बरोबर आहे. स्थान हे तिथेच राहत. तर या प्रथम स्थानाला काय म्हणतात तर लग्न स्थान म्हणतात. बघा, प्रथम स्थानाला काय म्हणतात तर लग्न स्थान म्हणतात. आतापर्यंत आपण सगळा क्लॉकवाईज प्रवास केला, आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज प्रवास करायचा. मग आता हे लग्न जर समजा त्याच्यामध्ये प्रथम स्थानामध्ये आहे तर त्याच्यानंतर जर आपण घड्याळाच्या उलट्या दिशेने विचार केला तर त्याचं दुसरं स्थान जे आहे त्याला आपण म्हणतो धनस्थान, बरोबर आहे. इथे मार्किंग करून दाखवण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला कळतंय? हॅलो, तर कळते. कळते सर. सर समजतंय. हे बघा, आता हे जे आहे हे प्रथम स्थान, त्याच्यानंतर हे जे आहे हे द्वितीय स्थान म्हणजे दुसरं स्थान, हे जे आहे हे तिसरं स्थान. ओके, हे तिसरं स्थान आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे चौथं स्थान, त्यानंतर त्याच्या खाली आहे 5वं स्थान, बरोबर. चौथं स्थान, 5वं स्थान, 6वं स्थान, 7वं स्थान, 8वं स्थान, 9वं स्थान, 10वं स्थान,
11वं स्थान आणि 12वं स्थान. आता या प्रथम स्थानाला आपण काय म्हणतो? लग्नस्थान. या प्रथम स्थानाला आपण म्हणतो लग्नस्थान. या द्वितीय स्थानाला आपण म्हणतो धनस्थान. तृतीय स्थानाला आपण म्हणतो पराक्रम स्थान. चतुर्थ स्थानाला आपण म्हणतो सुखस्थान. पंचम स्थानाला आपण म्हणतो संतती स्थान किंवा पंचम स्थान. बरोबर? षष्ठ स्थान. या षष्ठ स्थानाला आपण काय म्हणतो? रिपू स्थान. सप्तम स्थानाला काय म्हणतो आपण? सप्तम स्थान किंवा जोडीदाराचं स्थान. त्यानंतर अष्टम स्थान. काही वेळेला याला मृत्यू स्थान म्हणतात. अष्टम स्थान म्हणून उल्लेख केला तर उत्तम. मृत्यू स्थान म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण प्रत्येक वेळेला आपण त्याच्यावरून काही मृत्यूच पाहतो असं नाही. बरोबर आहे? त्यानंतर हे आहे नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान आणि हे आहे दशम स्थान कर्मस्थान. बरोबर? आणि त्यानंतर हे आहे लाभस्थान. 11वं स्थान म्हणजे लाभस्थान आणि 12वं स्थान म्हणजे व्ययस्थान. व्यय म्हणजे आपल्यातून निघून जाण्याचं स्थान. बरोबर आहे? इथपर्यंत कळलं? हो सर. आता ह्या प्रत्येक स्थानांमध्ये नेहमी चेंज येऊ शकतो, म्हणजे त्याच्यातल्या राशी बदलू शकतात. म्हणजे ह्या प्रत्येक स्थानातल्या ज्या राशी आहेत त्या बदलू शकतात. जेव्हा प्रत्येक स्थानातल्या राशी बदलतात त्यावेळेला त्या स्थानांचा फलादेशही बदलतो. आणि ज्या वेळेला त्या राशींमध्ये जर एखादा ग्रह असेल तर त्या ग्रहाचा पण त्या राशीवर त्या स्थानावर इम्पॅक्ट पडतो आणि तिथे फलादेशामध्ये आणखीन फरक पडतो. बरोबर? मग आता हे 27 नक्षत्र आणि त्याच्यामध्ये ज्या 12 राशी आहेत म्हणजे त्या 27 नक्षत्रांच्या मध्ये 2.25 नक्षत्रांचं एक राशी करून जेव्हा आपण 12 राशी तयार म्हणजे जिथे 12 राशी तयार झालेल्या आहेत आणि त्या 12 राशींची रचना आपण कुंडली वाचनाकरता अतिशय सोप्या पद्धतीने ज्या वेळेला आपण त्याची रचना करतो त्यावेळेला तिथे ही अशी लिहिली जाते. पृथ्वी फिरताना कशी फिरते? तर पृथ्वी फिरताना ही क्लॉकवाईजच फिरते. आणि जेव्हा आपण अशी कुंडली मांडतो तर त्यावेळेला ती आपण अँटी क्लॉकवाईज लिहितो. जसं उदाहरणार्थ आकाशामध्ये आता जर समजा त्याच्यामध्ये मिथुन लग्न सुरू असेल. बरोबर आहे? आकाशामध्ये आता जर समजा मिथुन लग्न सुरू असेल किंवा होईल तर त्यावेळेला आपण लग्न स्थानाच्या इथे काय लिहिणार? मिथुन. मिथुन राशीचा अंक कोणता? तर 3. म्हणजे तिसरी राशी आहे म्हणून 3 अंक. नाही का? तिथे दरवेळेला मिथुन कर्क असं लिहिण्याची आवश्यकता नसते. ती मिथुन राशी. मग त्या मिथुन राशीचा ज्या वेळेला आपण तिथे उल्लेख करतो तर त्यावेळेला 3 अंक आपण पूर्व क्षितिजावरती पूर्व दिशेला लिहितो. मग ईशान्य दिशेला कोणता अंक येईल? ईशान्य दिशेला कोणता अंक येईल? 4. 4. ईशान्य दिशेला 4. त्याच्यानंतर तिथे खाली तिसऱ्या स्थानामध्ये 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, 1 आणि 2. मग आपल्याकडे या राशींकरता क्रमांक जे आहेत ते कसे आहेत? तर पहिली राशी म्हणजे मेष राशी. 1 मेष राशी, 2 वृषभ राशी, 3 मिथुन राशी, 4 कर्क राशी, 5 सिंह राशी, 6 कन्या राशी, 7 तुळ राशी, 8 वृश्चिक राशी. क्रमांक सांगतोय. 8 वृश्चिक राशी, 9 धनु राशी, 10 मकर राशी, 11 कुंभ राशी आणि 12 मीन राशी. बरोबर आहे? मग आता ज्या वेळेला मिथुन लग्नाचा आपण असा विचार केला साधारणपणे की मिथुन लग्न आता उदित होईल किंवा झाला असेल तर त्या वेळेला तिथे आकाशामध्ये पूर्व क्षितिजावरती जर मिथुन राशी उदित असेल तर लग्न स्थानामध्ये आपण तिथे काय लिहितो? तर मिथुन राशी लिहितो आणि ती सगळी रचना जी आहे ती आपण अशी अँटी क्लॉकवाईज करतो. आता त्याचं उत्तर काय आहे?
सर हे एक अँटी क्लॉकवाईज. हा बोला. एक शंका होती जस्ट ही आपण आता पूर्वेला जे लग्न उदित झाले ते आपण पहिल्या स्थानात लिहितोय. मी बरोबर. जर का कुंडलीचा उभा भाग केला काइंड ऑफ म्हणजे जस्ट एक इमॅजिनरी व्हर्टिकल लाईन, तर उजवीकडचे जे स्थानं किंवा राशी आहेत त्या आता पूर्वेकडून पश्चिमेकडे दिसत आहेत आणि डावीकडच्या ज्या आहेत त्या पृथ्वीच्या पलीकडच्या बाजूला आहेत, असं आपण म्हणू शकतो का? सांगतो, त्याचं उत्तर देतो तुम्हाला. ओके. बघा असं आहे की आता जसं पूर्वेकडे मिथुन राशी आहे आणि ईशान्येकडे वृषभ राशी, आपण त्याच्यामध्ये कर्क राशी लिहिली, बरोबर आहे. हो हो. आता मला एक सांगा की सूर्याचा प्रवास जो आहे, बरोबर आहे, सूर्याचा प्रवास, सूर्य हा अत्यंत महत्वाचा आणि मार्गदर्शक ग्रह आहे. म्हणून फिल्मचा दिग्दर्शक असो किंवा आणखीन कुठला दिग्दर्शक असो, हा सूर्याकडे येतो. सूर्याकडे दिग्दर्शनाची शक्ती प्रचंड आहे. आता इथे मार्गदर्शक तत्व सूर्याचं लक्षात येईल. सूर्याचा प्रवास कसा होतो, आपण सकाळपासून सूर्याचा प्रवास लक्षात घेऊ. सूर्य उगवल्यापासून, सूर्य कुठे उगवतो, सामान्यपणे आपण म्हणतो पूर्व दिशेला, बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर तो कुठे जातो, आग्नेयेला. त्यानंतर तो कुठे जातो, इथे पूर्वेला उगवला. आणि माईक बंद करा यार. पूर्व दिशा. त्यानंतर इथे आग्नेय दिशेला जातो. त्यानंतर इथे दक्षिण आग्नेयला जातो. त्यानंतर तो इथे येतो दक्षिणेकडे, म्हणजे जेव्हा दुपारी 12-1 वाजतात तेव्हा. त्यानंतर इथे येतो तो दक्षिण नैऋत्येकडे. त्यानंतर तो इथे येतो नैऋत्येकडे. त्यानंतर तो इथे येतो पश्चिमेकडे. त्यानंतर तो इथे येतो वायव्येकडे. त्यानंतर तो इथे येतो उत्तर वायव्येकडे. आणि नंतर इथे येतो उत्तरेकडे. इथे येतो उत्तर ईशान्येकडे. आणि इथे येतो हा पूर्णपणे ईशान्येकडे. आणि परत दुसऱ्या दिवशी तो कुठे येतो, इथे येतो पूर्वेकडे. पूर्वेकडे येतो, बरोबर आहे. येस. जेव्हा आपण इथे धनस्थानामध्ये म्हणजे दुसऱ्या स्थानामध्ये जी कर्क राशी लिहिलेली आहे, ती जेव्हा मिथुन राशी भोगून पूर्ण होते त्यावेळेला ती कुठे जाते, आग्नेय दिशेकडे मिथून वर जाते. सरकेल, मिथून 2 तास वर सरकेल आणि पूर्वेला कर्क येईल. पूर्वेला कर्क येईल. येस. म्हणजेच काय होतं की अनुदित गोलार्धातली राशी, ह्याला काय म्हणतात मराठी भाषेत, अनउदित गोलार्धातली राशी. म्हणजे जो भाग पृथ्वीचा उदित झालेला नाही, ज्या भागातल्या राशी उदित झालेल्या नाहीत, ती राशी पूर्व क्षितिजावरती येत असते. ओके ओके. आणि जी उदित झालेली राशी आहे ती आग्नेयेकडून प्रवास करत 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 परत इथे येते, म्हणजे पृथ्वीच प्रवास करते, बरोबर आहे. ती प्रवास करत करत आपल्या या 12 घरांच्या कुंडलीतून परत पुढे येते. क्लिअर कन्सेप्ट. हो सर. ओके. अजून कोणाला कळलं नाही हे, अजून कोणाला कळलं नाही हे, राहुल मॅडम. म्हणजे सर थोडक्यात मिरर इफेक्ट जसं आपण इकडून बघतोय तर आपण नाही, इथे मिररचा काही संबंध नाही. इफेक्ट नाही. इफेक्ट सर म्हणजे नाही समोर समोर. नाही नाही, समोरासमोरचा काय संबंध आहे इथे, तुम्हाला मिरर इमेजचा काय संबंध आहे इथे फक्त तुम्हाला उदित गोलार्ध आणि अनुदित गोलार्ध. अनुदित गोलार्ध म्हणजे काय, अनुदित गोलार्ध म्हणजे तुम्ही सांगितलं जसं आता म्हणजे अजून लिहायचे तो भाग. हा हा. जो भाग उदित होणार आहे तो अनुदित गोलार्धातला आहे, आणि जो भाग उदित होऊन गेलेला आहे किंवा उदित झालेला आहे तो उदित गोलार्धातला आहे, बरोबर आहे. आता एवढं कठीण करून बसण्यापेक्षा, उदित गोलार्ध अनुदित गोलार्ध एवढं कठीण करून बसण्यापेक्षा कन्सेप्ट आपण साध्या सोप्या पद्धतीने लक्षात घ्यावं. मिथुन राशीनंतर, मिथुन राशी ही 3ऱ्या क्रमांकाची राशी, 3ऱ्या क्रमांकाच्या राशीनंतर कर्क राशी जर समजा जन्म घेणार असेल, पूर्व क्षितिजावरती उदित होणार असेल, तर त्यावेळेला तिथे ती राशी कुठून येणार आहे, तर ईशान्य दिशेकडून येणार आहे. जसा सूर्य प्रवास करतो तसंच राशी पण प्रवास करणार. म्हणून तर त्याला मार्गदर्शक म्हटलं, दिग्दर्शक म्हटलं ना. तो तसाच प्रवास करणार, काही क्लिष्ट काहीच नाहीये याच्यामध्ये. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, रात्री ज्या वेळेला आपण 2, 2:30, 3 वाजता जर तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये तत्कालिक ग्रहस्थिती पाहिली तर सूर्य तुम्हाला कुठे दिसेल, चतुर्थ स्थानामध्ये दिसेल किंवा पराक्रम स्थानामध्ये दिसेल.
त्यानंतर तो हळूहळू हळूहळू वर येतो आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला जेव्हा तुम्ही परत कुंडली ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला कळतं की अरे आत्ताची ग्रहस्थिती म्हणजे सूर्य पूर्व क्षितिजावरती आहे. मग जर तिथे सूर्य पूर्व क्षितिजावरती आहे तर तो पूर्व क्षितिजावरून पुढे जाणार आहे म्हणजे तो ज्या राशीत आहे ना ती राशी घेऊन तो पुढे जाणार आहे. त्याच्या मागची राशी परत पूर्व क्षितिजावरती येणार आहे. सर म्हणजे आता या क्षणी आपण पाहिलं तर तो प्रोबॅबली 6 किंवा 7 मध्ये दिसेल राईट सूर्य? आता सध्या सूर्य कुठे आहे? म्हणजे आता सूर्यास्त होऊन गेला म्हणून म्हणतोय 6 किंवा 7 आत्ता काढली आता असं असेल राईट? साधारणपणे सूर्य जो आहे हा तुम्हाला कुठे दिसणार तर एकतर तुम्हाला तिथे षष्ठ स्थानामध्ये तुळेत आहे म्हणजे तो इथे षष्ठ स्थानामध्ये दिसेल ओके. किंवा त्याच्यामध्ये इथे मिथुन लग्न जर उदित झाला असेल तर त्याच्या वेळेला 5व्या ह्याच्यात तुम्हाला येईल. इथे दिसेल 5व्या स्थानामध्ये दिसेल. ओके, ओके. बरोबर आहे. मग नंतर तो थोड्या वेळाने तुम्हाला चतुर्थ स्थानात दिसेल. मग नंतर तो तुम्हाला पराक्रम स्थानात दिसेल. त्यानंतर तो तुम्हाला धनस्थानात दिसेल आणि धनस्थानात दिसल्याच्या नंतर पुढे जाऊन तो तुम्हाला प्रथम स्थानात दिसेल. म्हणजे उद्या सकाळी सूर्य जर तुळेत आहे तर उद्या सकाळी जेव्हा लग्न उदित होईल, सूर्योदय होईल, तर त्यावेळेला सूर्य कुठे असेल? तर तुळ राशीमध्ये असेल. आणि ती तुळ राशी कुठे असेल? तर पूर्व क्षितिजावरती असेल. म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये असेल, लग्न स्थानामध्ये असेल. किती सोपं गणित आहे. काय कठीण नाही त्याच्यामध्ये. एक मनुष्य काय करायचं सांगतो तुम्हाला. आता आकाशामध्ये बघा, हे लग्न उदित आहे. म्हणजे असं थोडंसं इकडे-तिकडे डोळे बंद करायचे, बघायचं असं काहीतरी म्हणजे आपण काहीतरी दिव्य दृष्टीने सांगतोय अशा प्रकारे, काहीतरी मोठं गणित मांडतोय अशा प्रकारे करून बघा आता पूर्व क्षितिजावरती हे लग्न उदित आहे. आता पूर्व क्षितिजावरती म्हणजे आता हे लग्न उदित झालेलं आहे. आता ते लग्न उदित झालेलं आहे. काही कठीण नाही याच्यामध्ये. हा बेसिकचा भाग आहे. हे तुम्हालाही आलं पाहिजे. मिथुन याच्यानंतर कर्क आणि कर्केच्या नंतर सिंह आणि सिंहाच्या नंतर कन्या येणारच आहे. फक्त आपल्याला कालावधी माहिती पाहिजे. आणि तेवढी चाणाक्ष बुद्धी ठेवली की अगदी सहज रीतीने आपल्याला शक्य होतं. बरोबर आहे. काय कठीण? काय कठीण आहे का? बोला. नाही सर. नाही सर. बरं. अजून कोणाला काही कळत नाहीये किंवा अजून कोण त्याच्यामध्ये बाबर साहेब, खेडकर मॅडम, हे नवीन नवीन लोक जे आहेत, आचार्य मॅडम, ऐकतोय सर, ऐकतोय, मन लावून ऐकतोय. yes. कळतं सर, कळतं. कळतंय ना? हा. हो सर. आणि कोण आहे? आचार्य गद्रे, तुम्हाला कळतंय का? कळतंय का तुम्हाला? काही शंका आहेत का? गद्रे, आचार्य, शिंदे, कळतंय सर, कळतंय. कळतंय ना? बर. नाही कळलं तर विचारा. गप्प नका बसू. कारण तुम्ही एक प्रश्न विचारलात ना तर तुमच्यासारखेच अनेक प्रश्न अनेक लोकांना पडलेले असतात तर त्यावेळेला त्यांच्या सुद्धा शंकांचे निरसन होईल. तुम्हाला पण आशीर्वाद मिळेल. ठीक आहे. बर. मग आता हे कळलं तुम्हाला की आपण कुंडली क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज का लिहितो. एका मी टीका म्हणून नाही, एक तुम्हाला सत्यस्थिती जी आहे ती सांगतो की एका 15 ते 20 वर्ष साधारण किंवा त्याच्यापेक्षाही थोडासा जास्ती काळ ज्योतिषशास्त्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक क्लासेस घेणाऱ्या अशा एका शिक्षक व्यक्तीने, मी स्त्री पुरुषाचा काही उल्लेख करत नाहीये, शिक्षक व्यक्तीने त्याच्यामध्ये मला असा प्रश्न विचारला की सर्वतोभद्र चक्रामध्ये आपण क्लॉकवाईज कुंडली लिहितो, मग आपण जन्मलग्न कुंडली जी आहे ती जन्मलग्न कुंडली आपण अँटी क्लॉकवाईज का लिहितो. मग हे चुकीचं आहे का ते चुकीचं आहे? चुकीचं काहीच नाहीये. चुकीचं काहीच नाहीये. जेव्हा टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होते त्यावेळेला
कदाचित मशीनचं स्वरूप जे आहे, यंत्राचं स्वरूप जे आहे ते छोटं होऊ शकतं. त्याच्यातून आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. पण त्याचं मेकॅनिझम तेच तसंच आणि तेच असणार आहे. त्याचा अभ्यासही तोच आणि तसाच असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी थोडासा विचार करायला हवा, की आपण कशा पद्धतीने शिकलं पाहिजे आणि काय शिकलं पाहिजे. बरं. असो. अजून काही विचारायचं आहे कोणाला तर विचार. आता पंचांगामध्ये बघून पत्रिका कशी मांडायची हा वेळखाऊपणा मी करणार नाही. कारण आता 1760 सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, फ्री विनामूल्य उपलब्ध आहेत. तुम्हाला हे गणित, ही जी पद्धती आहे ही शिकवणं फार महत्वाचं होतं. आपल्यापैकी अनेक लोकांनी याच्या आधी बेसिक केलं असेल, अनेक लोकांनी केलेलं आहे. मला एकानेही अगदी माझ्या तोंडावर सांगावं की असं तुम्हाला हे सांगितलं का. माझा मोठेपणासाठी नाही, पण बेसिक म्हणजे लोकांना काय शिकवायचं, तर पत्रिका कशी बनवायची हे शिकवायचं. हे बेसिक आहे का? ज्या कम्प्युटरला आपण बुद्धी दिलेली आहे तो कम्प्युटर बनवतो ती. आपल्याला बुद्धी चालवायची काय आवश्यकता आहे? बर. आता हा सर, हा बोला साहेब. तुम्हाला त्या कोणी ज्योतिषाने प्रश्न विचारला ह्या पद्धतीचा. हा आता मेष लग्न पकडलं तर वृषभ राशी डावीकडे येणार, बरोबर आहे. हा आणि जेव्हा वृषभ रास मध्ये येणार तेव्हा डावीकडचा आकडा हा मोठाच पाहिजे ना. 1 2 3 4 असंच पाहिजे ना. अगोदर मिथुनेत जाऊन मग काय सूर्य वृषभाला येणार नाही, मग मेषात येणार नाहीये ना. साहेब कसं आहे की हा कॉमन सेन्स जो आहे ना, कॉमन सेन्स आहे, त्याला अक्कल पाहिजे ना त्या ज्योतिषाला. बघा माझं काल एका व्यक्तीशी बोलणं झालं, जी आपल्या आधी माझा विद्यार्थी आहे व्यक्ती, तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं. अतिशय उत्तम व्यावसायिक आहेत, प्रचंड हुशार आहेत. अनेक वर्ष व्यवसायामध्ये त्यांनी स्वतःचं नाव मोठं केलेलं आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे. पण त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे काल बोलताना म्हणजे असं आमचं बोलणं झालं की डिसेबिलिटीज ज्या असतात माणसाच्या, ह्या डिसेबिलिटीज ज्या असतात ना, जेवढ्या माणसामध्ये डिसेबिलिटीज असतील तेवढं त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा असतं, हे आपण नेमकं विसरतो. आपणही चालतो रस्त्याने आणि आंधळा माणूस पण चालतो रस्त्याने, पण आपले सेन्सेस तेवढे जागृत नसतात, पण त्या आंधळ्याचे सेन्सेस जागृत असतात. कारण त्याचे डोळे बंद असतात, त्यामुळे तो त्याच्या मेंदूचा आपल्यापेक्षा जास्त वापर करत असतो, तो त्याच्या सेन्सेसचा जास्त वापर करत असतो. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. ह्या जगामध्ये कोणी वेडं नावाची चीज नाही. ते म्हणतात ना वेडा आहे, हा वेडा आहे, तो वेडा आहे. ह्या जगात कोणी वेडा नाही. वेड्याला पण कळतं, त्याला दगड मारला की तो सुद्धा बाजूला सरकतो. म्हणजे त्याला कळतं रे माझ्यावरती हल्ला होतोय, बाजूला सरकणं गरजेचं आहे. तो छाती पुढं काढून उभा राहत नाही. मी स्वतः पाहिलेला आहे. एक वेळा ट्रेनवरती दगड मारत होता. मला मी त्या पोलीसवाल्याला सांगितलं, अरे ये मर जाएगा देखो. तो पोलीसवाला म्हणाला, साहब ये कोई पागल नहीं होता ये दुनिया में, जो भी होता है उसको अपना अपना दिमाग होता है. देखो अभी ट्रेन आएगा तो बरोबर बाजू में हट जाएगा. उसको अकल है कि वो ट्रेन उसको उड़ा देगा, मार देगा. जेवढ्या डिसेबिलिटीज असतात तेवढे माणसामध्ये क्वालिटीज देखील असतात. फक्त त्या उजागर झाल्या पाहिजेत, दिसल्या पाहिजेत. आणि त्या उजागर होतात. कुणासमोर उजागर होतात, तर ज्योतिषाला उजागर होतात. त्याचे ग्रह त्याला उजागर करून दाखवतात आणि त्याच्यानंतर ज्योतिषी जे मार्गदर्शन करतो त्या मार्गावरती जर तो मनुष्य चालला तर अतिशय उत्तम रीतीने पुढे जा. असा जगातला एकही मोठा माणूस नाही की जो मार्गदर्शनाशिवाय पुढे गेलेला आहे. प्रत्येक माणूस मार्गदर्शन आणि आध्यात्मिक शक्तीच्या जोरावरच पुढे गेलेला आहे आणि त्याचं जे पूर्वसंचित आहे. असं बर, बोला आणखी. आता
ह्या राशींचे मी तुम्हाला स्वामी सांगितले, बरोबर आहे. ह्या राशींचे मी तुम्हाला स्वामी सांगितले की मेषेचा स्वामी मंगळ आहे, पहिली राशी मेष आहे, दुसरी राशी वृषभ आहे, तिसरी राशी जी आहे ती मिथुन आहे. अशा तुम्हाला 12 राशी सांगितल्या, 12 राशींचे स्वामी सांगितले. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे प्रत्येक ग्रहाला 2 राशी दिलेल्या आहेत. प्रत्येक ग्रहाला 2 राशी दिलेल्या आहेत आणि त्या 2 राशींच्या मध्ये किती राशी डिवाइड झालेल्या आहेत? 10 राशी. म्हणजे शनी ग्रहाला 2 राशी आहेत, कुंभ आणि मकर. मंगळाला 2 राशी आहेत, मेष आणि वृश्चिक. शुक्राला 2 राशी आहेत, वृषभ आणि तुळ. बुधाला 2 राशी आहेत, मिथुन आणि कन्या. गुरुला 2 राशी आहेत, मीन आणि धनु. फक्त सिंह आणि कर्क, चंद्राला कर्क राशी आणि सूर्याला सिंह राशी, अशा ह्या 2 राशी आहेत. ह्या 2 राशी, ह्या ज्या 2 राशी आहेत, ह्या 2 राशी पूर्णपणे राजराशी म्हणून ओळखल्या जातात, बरोबर. मग ह्या ज्या 2 राजराशी आहेत, कारण चंद्र म्हणजे राणी आणि सूर्य म्हणजे राजा, अशी त्याची तिथे व्याख्या केलेली आहे. म्हणून त्याच्यामध्ये चंद्राला आणि सूर्याला, कारण राजा हा एकच असतो आणि राणी पण एकच असते, म्हणून चंद्राला आणि सूर्याला एक एक राशी आहे, बरोबर. मग आता ह्या ज्या काही 12 राशी आहेत, ह्या 12 राशींची तत्व, ह्या 12 राशींची जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, अशा तत्वांमध्ये विभागणी केलेली आहे, बरोबर. मग आता ही जी विभागणी आहे, ही विभागणी आणि त्याचं विवेचन जे आहे, ही जी विभागणी आणि याचं विवेचन, जेव्हा आपण ग्रह राशींचं विवेचन हा भाग घेऊ, त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. ओके. त्यानंतर तिथे तुम्हाला प्रत्येक ग्रहाच्या विषयी आणि प्रत्येक राशीच्या विषयीची जी माहिती आहे, त्याचे लेक्चर्स पहिले होतील. त्यानंतर पत्रिका वाचनाचा क्लास होईल, बरोबर. तुम्हाला पूर्णपणे प्रश्न विचारण्याची मुभा त्याच्यामध्ये आहे. असं काही समजू नका की मी प्रश्न कसा विचारू. प्रत्येकाने पैसे दिलेले आहेत, तुम्ही प्रश्न विचारण्याचे हकदार आहात. फक्त एकच काम करा, आपल्या घरातल्या पत्रिका उघडून मला त्या पत्रिकांचं विश्लेषण विचारू नका, सर्वसमावेशक प्रश्न विचारा. नाहीतर माझ्या बाबांच्या कुंडलीमध्ये इथे हा ग्रह आहे, त्याचं प्रिडिक्शन काय, तसा प्रश्न विचारू नका, हे चुकीचं दिसतं. सर्वसमावेशक प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना कसा विचारावा, माझ्या बाबांच्या कुंडलीत दशमात रवी बुध आहे असं नका विचार. दशमातला रवी बुध जातकाला काय फळ देऊ शकतो, असा प्रश्न विचारला, मलाही बरं वाटेल. मी तुम्हाला तराही सांगितली कसा प्रश्न विचारला पाहिजे, हे लक्षात ठेवा. बरं, आणखीन बोला, तुम्ही लोक प्रश्न विचारा. आचार्य मॅडम, बोला. कोण आहे? नवीन लोक काहीच बोलत नाहीत, बोला. हॅलो सर. हा बोला. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. तुम्ही खूप छान शिकवताय. जरा धन्यवाद. घरात आवाज असल्यामुळे मी माईक ओपन केला नव्हता. ओके हा. ओके ओके. तुम्हाला कळतंय का? समजतंय याच्याकरता सगळं. मला आवाज. हो हो समजतंय सर. ओके ओके. खूप छान तऱ्हेने समजावलंय तुम्ही आम्हाला. धन्यवाद धन्यवाद अशा पद्धतीचं कोणी शिकवलंच नव्हतं खरंच. धन्यवाद. बरं. आणखीन या विषयावरती तुमचे जे काही प्रश्न असतील, माझी क्लासची अशी पद्धती आहे की पुढच्या वेळेला म्हणजे उद्याला जे लेक्चर होईल तेव्हा मी पहिला प्रश्न असा विचारणार तुम्हाला, कुणाला काही प्रश्न आहेत का. तुमचा जर त्याच्यामध्ये एखादा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला पहिलं उत्तर द्यायचं. शेवटची 10 मिनिटं नाहीत माझ्याकडे. मी पहिलाच विचारतो, कुणाला काही प्रश्न आहेत. तिथे प्रश्न जे काही तुमचे असतील, आज अभ्यास करताना तुम्हाला जर प्रश्न आठवले वाटले तर ते त्याच्यामध्ये लिहून ठेवा, लक्षात ठेवा आणि ते उद्याला विचारा, जे काही शंका असतील त्या. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा जो भाग आहे तो घ्यायला सुरुवात करू. राशींची तत्व,
पंचांगाची जी 5 अंग आहेत त्यापैकी आज तुम्हाला मी नक्षत्र जे बेसिक करता आवश्यक आहे ते सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. आणि त्यानंतर तिथे तुम्हाला तिथी, वार, योग, करण या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल सुद्धा सांगितलं जाईल. याचा प्रिडिक्शन मध्ये उपयोग 100% होतो. काही लोक म्हणतात की याचा प्रिडिक्शन मध्ये उपयोग होत नाही. तिथीवरून सुद्धा भविष्य सांगता येतं, पण त्याच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेपर्यंतच सांगता येतं. त्याच्या पलीकडे जाऊन नाही सांगता येत. म्हणजे तुम्ही म्हणाल की एखाद्याच्या तिथीवरून आपण त्याला अगदी त्याचं पूर्ण जीवन तंतोतंत वाचू, तर तसं होत नाही. त्याच्याकरता 12 ग्रहांच्या भूमिका आहेत, 12 राशींच्या भूमिका आहेत, 27 नक्षत्रांची भूमिका आहे. ती आपल्याला पाहावीच लागते. ती जर नाही पाहिली तर त्याच्यामध्ये तो न्याय होणार नाही. काही वेळेला आपण एखाद्या जातकाला असंच सांगून निपटवून टाकतो. तुझा अमुक अमुक करण आहे, तुला अमुक अमुक योग आहे, अमुक योगावर तुझा जन्म झाला, अमुक करणावर तुझा जन्म झाला, म्हणून तुला त्रास आहे. बाकीचे ग्रह काहीच पाहत नाही. एक उदाहरणादाखल सांगतो. काल माझं आणि कुलकर्णी साहेब यांचं बोलणं झालं, तर त्यावेळेला त्यांनी मला एक पत्रिका सांगितली. त्या व्यक्तीच्या पत्रिकेवरून जी स्त्री जातक होती, त्या स्त्री जातकाच्या पत्रिकेवरून तिच्या पतीची जी एक मूळ मानसिकता आणि त्याचा स्वभाव एका वाक्यात त्यांना सांगितलं, आणि तो त्याच स्वभावाचा आहे. कारण हो त्यांचं आणि सर. माझं बऱ्याचदा चर्चा डिस्कशन होत असतं. इव्हन तुम्ही सर त्याचा इन्कमचा रेशो सुद्धा सांगितला होता, हिच्या तुलनेने किती असेल? अगदी सांगता येतं. अगदी सांगता येतं. फक्त आपल्याला ग्रह कळले पाहिजेत. आपण काय करतो, एक एक वर्ष विद्यार्थ्यांची फुकट घालवतो. 2-2 वर्ष फुकट घालवतो. गणित करत बसा, गणित करत बसा. तुम्ही काय गणिताचे मास्तर होणार आहे का ज्योतिषी होणार, हे पहिलं विद्यार्थ्यांना कळत नाही. तो बिचारा आपला गाढवासारखा काम करतो. तसं नका करू. हं? बरं, आजचं लेक्चर जे आहे ते मी YouTube चॅनलला टाकणार आहे आणि पब्लिक करणार आहे. त्यामुळे तुम्ही मला जे आपले विद्यार्थी आहेत, मी तो ग्रुप जो आहे तो ओपन करीन. त्यावेळेला तुम्ही मला तुमचे फक्त आणि फक्त ईमेल आयडी जे आहे, फक्त आणि फक्त ईमेल आयडी, कुणी नंबर नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. नाव, घरचा पत्ता वगैरे काही लिहिण्याची आवश्यकता, नाव सुद्धा लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त तुमचा ईमेल आयडी टाईप करायचा आणि पाठवून द्यायचा. नाहीतर तिथे नाव, पत्ता, पुणे, नागपूर, नाशिक काही लिहिण्याची आवश्यकता नाही. मला फक्त आणि फक्त तुमचा ईमेल ऍड्रेस तिथे ग्रुप ओपन केल्याच्या नंतर टाकून द्यायचा. ओके, तर आज आपण इथेच रजा घेऊया आणि उद्या बरोबर 7 वाजता सगळ्यांनी हजर व्हा. 7:05 च्या नंतर क्लास सुरू करणार. 5-7 मिनिटं मी नियमाप्रमाणे वाट पाहणार सगळ्यांची. सगळ्यांनी वेळेत या. चला, येस, धन्यवाद सर. जय श्रीराम. थँक्यू सर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम सर. धन्यवाद. जय श्रीराम सर. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद सर.